कैकेयीला आनंद झालेला आहे, अत्यानंद झालेला आहे की रामाचा राज्याभिषेक उद्या होणार आहे. नक्कीच. आणि तिथपासून पुढच्या 1-1.5 तासामध्ये कैकेयी रामाला वनवासात पाठवण्यासाठी प्रवृत्त होते. तर सप्त सप्तच वर्षांनी दंडकारण्यमाश्रितः चिराजीन धरो धीरो रामो भवतु तापसा. तो म्हणतो, रामाविड राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. रामाला युवराज्याभिषेक केला तर तो त्याच्या कॉम्पिटिटर्स जे आहेत त्यांना पहिला संपवेल. वनवास म्हणजे गेलेला माणूस परत येणार नाही, अशी ती साधारण त्याची ती ग्रॅव्हिटी आहे. लक्ष्मण रामाला म्हणतो की अरे ते बघ, तो लांबून भरत येतोय आणि अख्खी सेना घेऊन येतोय, तो इकडे वनात येणार आहे आणि आपला बंदोबस्त इथेच करून जाणार आहे. आणि अयोध्येची सगळी प्रजा ही भरताकडे वाईट नजरेने बघते. वाल्मिकी म्हणतात, रावणम सर्व भूतानाम सर्व लोक भयावहम. राक्षस हे एक वेगळं राज्य आहे आणि त्या राज्याचा जो राजा आहे तो लंकाधिपती रावण आहे. पण रामाला सगळे ऋषीमुनी हे एका डिरेक्शननी मोटिवेट करतात की तुला राक्षसांचा संहार करायचा आहे आणि शेवटी तुला रावणाला मारायचं आहे. हे सुवर्णमृग बाकीच्या मृगांसारखं नाहीये. दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मी ज्या वेळेला राजा होईन त्यावेळेला माझ्या पोझिशनमध्ये हे आहे, ह्याच्याने माझी खूप कीर्ती वाढेल, तर मलाही हे हवंय. लक्ष्मण सीतेला म्हणतो की हा आवाज रामाचा नाहीये, मी जाणार नाही. सीता लक्ष्मणाला म्हणते की तू भरत आणि तुझा प्लॅन आहे की रामाला मनात घेऊन जायचं आणि तिकडे संपायचं आणि परत यायचं. ती लक्ष्मणाला म्हणते की तुझ्या माझ्यावर पहिल्या दिवसापासून डोळा आहे. पडद्यामागे काय घडते आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं, तसंच आहे काहीतरी. नमस्कार मंडळी, कथाच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या कथा आपण राम वनवासात कसे जाते इथपर्यंत सोडली होती आणि मला तर आता प्रचंड उत्सुकता आहे की काय घडतंय त्या दरबारामध्ये आणि ती कथा पुढे कशी जाते आणि असं काय घडतं आणि प्रभू श्रीराम वनवासाला जातात. तर आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आदित्य आहे. तर चला जाणून घेऊयात त्या सगळ्या गोष्टी की कसा वनवासाचा प्रवास आहे, वनवासामध्ये अजून काय काय घडतात आणि एक्झॅक्टली सीतेचं अपहरण कसं होतंय. आणि नक्कीच जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की कथाच्या मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की हे सगळं आपण वाल्मिकी रामायणामधून घेतोय की या सगळ्या गोष्टी, या सगळ्या कथा आपण वाल्मिकी रामायण आहे जसंच्या तसं तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. तरी तुम्हाला कशाबद्दल आक्षेप वाटला किंवा कुठल्या गोष्टींबद्दल अजून जास्त डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये एक कम्युनिटीची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपच्या, त्याच्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचे प्रश्न, तुमच्या काही शंका असतील तर मांडू शकता. तुम्हाला नक्कीच त्यांचं उत्तरं विथ श्लोक, विथ सायंटिफिक गोष्टी आणि वाल्मिकी रामायणात आहेत त्या कथांसहित मिळतील याची आम्हाला खात्री आहे. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात पुढची गोष्ट कशी आहे. आदित्य, पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे. मी बाकीच्या कुठल्याही फॉर्मल गोष्टींमध्ये जाणार नाही कारण मला ती गोष्ट ऐकायची, मला ती कथा ऐकायची पुढची. नक्कीच नक्कीच चालू करूया आपण. फक्त एक डिस्क्लेमर सारखा माझ्या साईडनी पण देतो की आम्ही इथे म्हणजे रामाला मी तो राम किंवा लक्ष्मणाला तो लक्ष्मण, ती सीता हे युजली म्हणतो कारण आपण लहानपणापासून तसंच म्हणत आलेलो आहोत. तो एक श्रद्धेचा, भक्तीचा अधिकार म्हणून आम्ही म्हणतो. कुठेही त्या प्रभू रामांना अनादर करण्याचा अजिबात हेतू नाहीये. नाही, नक्कीच. आणि त्याच्यासाठी प्रभू श्रीराम, प्रभू राम, राम, रामजी ही सगळी विशेषणं मला वाटतं वेगळी आहेत आणि ती नक्कीच आपले ऑडियन्स पण समजून घेतील. आता आपण कथेवर नक्कीच. लास्ट टाइम आपण बघितलं होतं की राजा दशरथाने निर्णय केलेला आहे की रामाला राज्याभिषेक व्हावा. रामाला पण राजा दशरथाने बोलवून घेतलंय आणि मुळात रामाला सांगितलंय की तू लवकरात लवकर हा राज्याभिषेक करून घे, कारण मला असं वाटतंय की काहीतरी अनिष्ट घडणार आहे. माझे जे तारे आहेत ते मला आता सपोर्ट करत नाहीयेत असं दिसतंय कुठे. तू घाई कर, भरत इथे नाहीये हे असलं तरी सुद्धा तू लवकरात लवकर राज्याभिषेक करून घे. नक्कीच. आता राम हा परत त्याच्या राजमहालाकडे गेलेला आहे. त्याचे मोठे मोठे ते महाल आहेत बरं का. म्हणजे आपल्याकडे कसं 2 BHK 3 BHK तसं नाहीये. राजा दशरथाचा एक मोठा महाल आहे. त्याच्यावरनं काही अंतर लांब म्हणजे रथानी जायला लागतं एवढं अंतर ते रामाचा महाल आहे. लक्ष्मणाचा वेगळा महाल आहे. तर अशाच रथामध्ये आरूढ झालेला आहे आणि हा सगळी लोक पुष्पवृष्टी करतायत आणि एकदम जल्लोष या अयोध्या नगरीमध्ये आहे. तोरणं आहेत. खूप छान. आता दिवाळीचं सध्या कसं वातावरण आहे तसंच वातावरण तिथे पण आहे. आणि राम हा आपल्या राजमहालामध्ये गेलाय. तर तो जायच्या वेळेला वर सौधावर म्हणजे एका बाल्कनीवर एक स्त्री उभी आहे आणि ती हे सगळं बघतेय आणि तिला आश्चर्य वाटतंय की काहीतरी छान बातमी अयोध्येमध्ये पसरली आहे. तर तिला अजून ही बातमी तिच्यापर्यंत आलेली नाहीये.
ती कोण आहे तर ती केकया राज्यातून आलेली एक दासी आहे, जी कैकई बरोबर तिच्या लग्नानंतरच आली आहे. आणि बरोबर. तिला कैकईवर अगदी आईसारखा तिचा अधिकार आहे कैकईवर. नक्कीच. आणि तिचं नाव आहे मंथरा. ओके. तर ही मंथरा हे सगळं बघतीये आणि शेजारीच कौसल्याचा महाल आहे. म्हणजे कैकईचा महाल शेजारी कौसल्याचा महाल. तर कौसल्याच्या महालाच्या सौदावर कौसल्या बसलेली तिला दिसते आणि दानधर्म चाललाय खूप मोठ्या प्रमाणावर. ओके. तर एक तिथे दासी आहे कौसल्याची, तिलाही बोलवते आणि म्हणते, की "अगं, काय एवढा आनंद कसला चाललाय? काय काय ओके. घडतंय तरी काय?" मग ती दासी म्हणते, की "अगं कुबजे, तुला एवढंही कळत नाही का? आमच्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. ओके. युवराज्य अभिषेक होणार आहे." आणि हे ऐकल्यावर मात्र तिच्या डोक्यावर वीजच कोसळते. हां, नक्कीच. ती म्हणते, की "अरे, एवढी मोठी बातमी आमच्यापर्यंत आली नाहीये आणि रामाचा राज्याभिषेक होणार आहे, युवराज्याभिषेक होणार आहे. ही बातमी कैकेयीला तरी माहिती आहे का?" ती धावत, धावत, धावत त्या महालाहून खाली येते आणि कैकेयीच्या दालनात प्रवेश करते. तर तिकडे कैकेयी आरामात पहुडलेली आहे तिच्या आसनावर आणि ती आराम करतीये. नक्कीच. तर तिच्याकडे येते आणि ती घाईघाईत म्हणते, "अगं मूर्ख स्त्रिये, उठ, तुला कळतंय का काय झालंय ते?" ओके. मग हे चालू असताना कैकेयी एकदम उठून म्हणते, "काय झालं? एवढ्या कसली तुला घाई-घाई आहे? काय बोल लवकर." ती म्हणते, "अगं, रामाचा युवराज्याभिषेक करायचा ठरवलाय." मग कैकेयी एकदम बघते. ती म्हणते, "काय बोललीस?" ती म्हणली, "अगं, या रामाचा, कौसल्याचा पुत्र राम त्याचा युवराज्याभिषेक करायचा ठरवलाय." ती म्हणली, "अगं, परत बोल, परत बोल. एवढी चांगली बातमी आजपर्यंत मी कधी ऐकलेलीच नाहीये. ओके. माझ्या रामाचा युवराज्याभिषेक करायचं ठरतंय आणि तू हे आत्ता मला अशी सांगतेस?" असं म्हणून ती तिच्या गळ्यात असलेला रत्नजडित हार काढते आणि त्या मंथरेच्या अंगावर फेकते आणि ती म्हणते, की "तू हे तर मी आता टोकन म्हणून दिलंय. तुला राज्य मागितलंस तरी मी देईन, इतकी मी आज खुश आहे. चल लवकर उठते आणि जे काय आहे ते म्हणजे कामाला लागते. आता काम करायची करायचे. आवश्यकता आहे. उद्या हो. राज्याभिषेक आहे." तर इथपासून म्हणजे कैकेयीला आनंद झालेला आहे, अत्यानंद झालेला आहे, की रामाचा राज्याभिषेक उद्या होणार आहे. होणार आहे. नक्कीच. आणि तिथपासून पुढच्या 1-1.5 तासामध्ये कैकेयी रामाला वनवासात पाठवण्यासाठी प्रवृत्त होते. काय लेव्हलचं ब्रेन वॉश हे या मंथरेनी कैकेयीचं केलं असेल तुम्ही विचार करा. खूप नक्कीच. एक छान अशी सिस्टमॅटिक प्रोसेस वाल्मिकींनी दिली आहे, की कशी कैकेयी खुश आहे आणि त्यानंतर ती कशी एकदम रामाला वनात पाठवायला तयार होते. तर हे जे संभाषण आहे कैकेयी आणि मंथरेतलं ते खूप हो, इंटरेस्टिंग आहे. मला तेच ऐकायचं म्हणजे, हां. की जसं तू म्हणालात, की 1-1.5 तासात गोष्टी सगळ्या बदलतात आणि बऱ्याचदा आपल्या आयुष्यात असं होतं ना, की काहीतरी आपला आधीचा निर्णय असतो, खूप आनंदी असतो आणि सडनली काहीतरी घडतं आणि आपण चेंज करतो गोष्टी. तर एक्झॅक्टली. मला ते जाणून घ्यायचंय नक्कीच, की नेमकं असं काय घडलंय? एक्झॅक्टली. तर ही मंथरा ज्यावेळेला कैकेयीला सांगते ना, त्यावेळेला ती अगदी एक्स्ट्रीम्सना जाते. ती ओके. म्हणते, की राम जर का युवराज झाला, तर काय-काय गोष्टी घडतील? भरत सगळ्यात पहिले मरून जाईल. कारण रामाचा पुढचा आयडियल कॅन्डिडेट जो राज्यसिंहासनावर बसणार आहे, तो भरत आहे. आणि रामाला युवराज्याभिषेक केला, तर तो त्याच्या कॉम्पिटिटर्स जे आहेत, त्यांना पहिला संपवेल. ओके. कधी तू बघितलंयस का आत्तापर्यंत, की 2 भाऊ एकत्र छान-छान राज्य करतात? असं होतच नाही. नक्कीच तो नाही. राजा झाला, की तो सगळ्यात पहिले ते भरताला संपवून टाकेल. चल संपवलं नाही तरी तुरुंगात टाकेल. तुरुंगात नाही टाकलं तरी दासासारखा वागवेल आणि तू आणि भरत हे भिकारी होणार आहात आणि डायरेक्ट तुम्ही रस्त्यावर येणार आहात आणि ओके. तुमची अवस्था अगदी वाईट होणार आहे. तर हे ऐकल्यावरती कैकेयी त्याला म्हणते, की "असं नाही होणार आहे. माझा राम असा नाहीये. माझा राम हे सगळं काही करूच शकत नाही." मग ती म्हणते, की "ठीक आहे, राम तसा नाहीये ना, मग तू आत्तापर्यंत कौसल्याला किती वाईट वागवलंयस याचा विचार कर. ती कौसल्या ही पट्टराणी असून सुद्धा राजा दशरथाची फेव्हरेट राणी ही तूच आहेस. कारण तू जास्त यंग आहेस आणि तू सुंदर आहेस तिच्यापेक्षा आणि तू ह्याचा आत्तापर्यंत खूप फायदा घेतलेला आहेस. ओके. ही कौसल्या ज्यावेळेला राजमाता होईल, त्यावेळेला तुझं जगणं किती वाईट करून ठेवेल ह्याचा तू विचार कर." ओके. असं हळू करत तिने ते ब्रेन वॉशिंग चालू केलं. हा कौसल्याचा फॅक्टर झाल्यानंतर ती तिला म्हणते, की "आता राजा दशरथ हा तुझ्याकडे चांगल्या नजरेने बघणार नाहीये. तो तुला असा एक दासीच्या रूपाने बघणार आहे आणि असं ओके. करत तुझा जो स्टेटस आहे, तुझा जी पॉवर आहे, तू आता जितक्या दासी तुझ्याबरोबर आहेत, जितका महाल आहे आणि तू जितका आनंद आहे तुला, तो सगळा नाहीसा होणार आहे आणि तू रस्त्यावर येणार आहेस." ह्या एक्स्ट्रीम्सपर्यंत तिने ते आणून दाखवलेलं आहे. पुढची गोष्ट ती करते म्हणजे, की भरताची जी अवस्था होणार आहे ती तुझ्यामुळे होणार आहे. कारण तू भरताला मामाकडे पाठवून ठेवलंस. ओके. इकडे तिने ते गिल्ट हे कैकेयीच्या मनात डेव्हलप केलं, की "अरे बापरे! माझ्यामुळे होतंय." आणि पुढे अर्जन्सी क्रिएट केली. जर का तू हे केलं नाहीस, तर संपलंच आयुष्य भरताचं. मग ह्याच्यामुळे कैकेयीला असं आहे, की अरे बापरे! गोंधळली आहे ती. ती म्हणते, "अगं, तू देवासारखी धावून आली आहेस माझ्यासाठी."
आता मला कळतच नाहीये काय करायचंय ते. म्हणजे मी विचारच नाही केलेला कधी याचा, की असं काहीतरी होईल. करेक्ट. आता तूच सांग मला काय करायचं. मग ओके. आता इथे ती हळू करून तिला सांगते, की तिने नक्की काय करायचंय. हां. तर 2 वर हे कैकेयीला राजा दशरथाने आधी दिलेले होते. 3 असतात ना बाय द वे ते रे? नाही. 2 वर दिलेले आहेत ओके. आणि ते तिने जपून ठेवलेले. हां, तर बरोबर. मंथरा तिला म्हणते, की "ते 2 वर तुला आठवतायत? ते तू त्यावेळेला जपून ठेवलेस, हे खूप तू शहाणपणा केलायस. त्यावेळेला जर का तू मागितलं असतंस, की मला कपडे द्या, मला हे द्या, ते द्या, ते गेले असते. पण ते आहेत. तर ते आता मागायची वेळ आलेली आहे. ओके. तर त्या 2 वरात तू काय मागणार आहेस? तर जो पहिला वर आहे, त्याच्यामध्ये उद्या होणारा युवराज्याभिषेक जो रामाचा आहे, तो थांबवायचा आहे आणि भरताचा रामाच्या बदल्यात युवराज्याभिषेक व्हायचा आहे. हा पहिला वर. ओके. आणि दुसऱ्या वरात तू काय मागायचं आहेस? तर सप्त सप्तच वर्षाणि दंडकारण्यमाश्रितः चिराजीन धरो धीरो रामो भवतु तापसः. ओके. म्हणजे 14 वर्ष 7 आणि 7 7 असे 14 14 वर्ष वर्ष रामानी दंडकारण्यामध्ये कारण्यामध्ये आश्रय आश्रय घ्यायचा घ्यायचा आहे. आहे. म्हणजे त्या वनामध्ये आश्रय घ्यायचा आहे आणि काय तर चिराजीनं म्हणजे त्यांनी वल्कल धारण करायची आहेत आणि त्यांनी तिकडे वनवास हा त्याला 14 वर्षाचा तो भोगायचा आहे. त्याच्यासाठी भोगायचा आहे. तो त्याच्यासाठी तो मागायचा आहे. ओके. तर हे कैकेयीनी सगळं ऐकलं नक्कीच, नक्कीच. आणि हे ऐकून तिने डिसिजन बनवलं, की मला हेच करायचंय आता. मला दुसरं काहीही ऐकायचं नाहीये आणि मी जाणार आहे आणि त्यांच्याकडे असे मोठे-मोठे कोपभवन होते. म्हणजे की राग आला, की मी त्या महालामध्ये जाऊन बसणार. म्हणजे आपल्याकडे कसं राग आला, की किचनमध्ये भांडी पडायला लागतात. तसं त्यांच्याकडे महाल आहेत, ज्याच्यामध्ये ते इंटेंडेड, की हे राण्या जाऊन तिकडे रडणार आहेत किंवा चिडणार आहेत. ओके. तर ही राणी कैकेयी जाऊन त्या कोपभवनामध्ये जाऊन बसते. सगळे तिचे जे अलंकार आहेत, आभूषण आहेत, सगळे टाकून देते आणि ती खाली तिथे पडलेली असते. वाल्मिकी काय सांगतात ह्याच्यावर, की जसा चंद्र आणि आजूबाजूला तारे असतात, तशीच ही कैकेयी दिसत असते, की कैकेयी ही जणू चंद्र आहे आणि हे बाकीचे जे आभूषणं आजूबाजूला फेकलेली आहेत, ते तारे आहेत. तर ओके. अशी ती तिथे त्या कोपभवनामध्ये पडलेली असते, असं वर्णन केलेलं आहे. आणि आता तिचा डिसिजन झालेला आहे. आता इकडे राजा दशरथाकडे कॅमेरा आपण थोडा घेऊन येऊयात, की आत्ता सगळं हे घोषित केलेलं आहे. आता आपण जायचंय ते कैकेयीला सांगायला जायचंय. थोडंसं टेन्शन आहेच, की रामाला काय रिएक्शन देईल. पण दशरथाला गॅरंटी आहे, की कैकेयीचा सगळ्यात प्रिय पुत्र हा राम आहे. रामच आहे. नक्कीच. म्हणून तितकं तेवढं टेन्शन नाही आणि अजून एक भूमिका अशी पण त्याच्यामध्ये असू शकते, की माझी जी लाडकी जी पत्नी आहे, तिला ही बातमी माझ्याच मुखातून मिळायला पाहिजे. नक्कीच. कोणीतरी ऐरागेरा येऊन दूत वगैरे सांगून नाही, मला तिला येऊन ही बातमी सांगायची आहे. म्हणून राजा दशरथ हा कैकेयीच्या महालामध्ये प्रवेश करतात आणि तिथे सगळी शांतता बघायला मिळते. दरवेळेला वाद्य, दुंदुभी हे सगळे वाजत असतात. यावेळेला काही नाही. एक माणूस तिकडे दिसत नाही. फक्त ती मंथरा त्याला तिथे भेटते. ओके. मंथरेला विचारतो, की "अरे राणी, अगं राणी कुठे आहे?" तर ती म्हणते, की "ती कोपभवनात आहे." राजा दशरथाला हे डोक्यावरती टेन्शन, की उद्या एवढी चांगली गोष्ट अयोध्येत होणार आहे. सगळे मंत्री, सगळे राजे इन्व्हिटेशन्स गेलेले आहेत. सगळीकडे इन्व्हिटेशन कार्ड्स गेलेत. आणि राणी ही कोपभवनात गेली. ही काय? रेप्युटेशनसाठी पण खूप मोठी आणि गोष्ट आहे. नेमकं घडलंय काय असं? एक्झॅक्टली. म्हणजे असं काय झालं, की ती गेली आहे? हे साधारण कल्पना आली असणार, की या बातमीने हे झालेलं असेल. पण हे रेप्युटेशनसाठी चांगलं नाहीये. तर तो धावत पळत त्या कोपभवनामध्ये जातो आणि कैकेयीशी संवाद साधतो. तिथे तो पूर्ण वेळ कैकेयीला प्रलोभनं देत असतो, की "अगं, तू इतकी सुंदर आहेस. तुझ्यासाठी मी महाल देतो. तुझ्यासाठी मी हे प्रांत देतो. तुझ्यासाठी मी आभूषणं देतो. तुला काय पाहिजे? नको ते तू मला माग. मी तुला सगळं द्यायला तयार आहे. मी या पृथ्वीचा राजा आहे. तू मला सांगशील ते मी तुला इकडे देऊ शकतो." ओके. तर इथे ती काहीच बोलत नाही. पूर्ण वेळ सायलेंट ट्रीटमेंट ही राजा दशरथाला मिळत असते तिथे. मग हत्ती देऊ का? घोडे देऊ का? बरं ठीक आहे. माझा सगळ्यात प्रिय पुत्र राम आहे. मी त्याची शपथ घेऊन तुला सांगतो, की तुला हवं ते मी तुला देईन. ओके. कैकेयीला हेच हवं असतं, की आता इथे रामाची शपथ घेतलेली आहे. आणि कैकेयीला थोडा अजूनच राग येतो त्याचा. मग कैकेयी म्हणते, की "ठीक आहे ना, रामाची शपथ घेताय ना तुम्ही, मग मला हे 2 वर हे पाहिजेत. तुम्हाला आठवतंय का हे सगळे तुम्ही दिलेले?" ते म्हटले, "अरे 2 वर काय? मी सगळं तुला देईन. माझं सर्वस्व मी तुला देईन. 2 वर काय मागतेस? माग तू." मग तिथे ती मागते, की मला पहिल्या वरामधून उद्या जो राज्याभिषेक होणार आहे, तो रामाचा कॅन्सल करा आणि भरताचा करा. ओके. मग हे ऐकल्यावरती राजा दशरथ हा खाली बसतो. तो डोकं धरून बसलेला असतो. तो म्हणतो, "अगं, पण आता सगळीकडे ही बातमी पोहोचलेली आहे, की राम राजा होणार आहे, युवराज होणार आहे आणि तू इतक्यात हे केलंस तर आपल्या अख्ख्या प्रजेसाठीच हे घातक आहे. तू बरोबर. असं करू नकोस आणि मुळात मी जर का तुझं ऐकलं, तर मी एका स्त्रीचं ऐकून
राज्य एका पुत्रापासून दुसऱ्या पुत्राकडे दिलं असं रेप्युटेशन माझं सगळीकडे होईल. तू नक्कीच. असं करू नकोस, तू दुसरं काहीही माग. ती म्हणते, इतक्यातच घाबरलात? अजून दुसरा वर आहे माझ्याकडे, तो मी मागणार आहे. मग ते म्हटले, "बरं बरं माग, काय आहे तो?" मग ती परत तोच श्लोक तिथे येतो. "सप्त सप्तच वर्षाणि दंडकारण्यमाश्रितः चिराजीन धरो धीरो रामो भवतु तापसः." हे ऐकल्यावर मात्र राजा दशरथ तिथे कोसळतो आणि काही काळ तो बेशुद्ध पडतो असं वाल्मिकी म्हणतात. ओके. कारण आपल्याला वाटतं की वनात जाणं म्हणजे कुठल्यातरी एखाद्या फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये जाऊन राहणं. पण त्यावेळेला त्या वनामध्ये राक्षस असतात, त्या वनामध्ये अनेक प्राणी असतात नक्कीच. आणि अजिबात ते सोप्पं आयुष्य नाहीये. तिथे गेलं म्हणजे माणूस संपला. त्यांचा तो प्रिय पुत्र आहे. त्याच्याबद्दल ते ऐकतायत. नक्कीच. एक्झॅक्टली. फार, फार, फार वाईट वाटलेलं आहे राजा दशरथाला तिथे आणि तो बेशुद्धच पडलाय असंच तिकडे वर्णन आहे. तो ओके. परत उठतोय, मग तो तिला ओरडतोय. तो म्हणतोय, की "अगं तू हे कशी काय करू शकतेस? राम तर तुझा प्रिय पुत्र आहे." हे सगळं ती काहीही ऐकून घेत नाहीये. ती शांतपणे बसून राहिलेली आहे. तिला काही ऐकायचं नाहीये. मग ओके. त्यानंतर तो रडायला लागतो. तरीसुद्धा काही होत नाही. मग तो जाऊन अक्षरशः तिचे पाय धरतो, की "अगं अख्खा पृथ्वीचा सम्राट तुझे पाय धरतोय, पण तू असं करू नकोस." मग नंतर तो तिला गिल्ट ट्रिप द्यायला लागतो. "अगं मी मरून जाईन, हे सगळं तू करत असशील माझ्याबरोबर तर." पण तरीसुद्धा कैकेयी अजिबात काहीच ऐकत नाही. ती शांत बसलेली असते आणि ह्याच्यामध्ये अख्खी रात्र ही तिकडनं निघून जाते. ओके. आणि पुढचा दिवस जो द फेटफुल डे ज्याला आपण म्हणू, जो उगवलाय, तर त्या दिवशी सुमंत्र जो मंत्री असतो, तो तिथे राजा दशरथाला बोलवायला येतो, की सगळी तयारी झालेली आहे आणि आता आपल्याला युवराज्याभिषेक करायचा आहे. करायचं आहे. सगळी लोकं सगळीकडनं आलेली आहेत अयोध्येमध्ये आता. तर त्यावेळेला तो तिथे येऊन बघतो, तर राजा अशा अवस्थेत म्हणजे कैकेयी बसलेली असते त्या बेडवर आणि खाली तो राजा दशरथ पडलेला आहे बेशुद्ध अवस्थेमध्ये. तो येऊन तिकडे तिला म्हणतो, की "अगं ही काय अवस्था झाली? सगळी तयारी सुरू झाली आहे, तर राजा दशरथाने आता यावं." ओके. राजा दशरथ फक्त एक बोट दाखवतो आणि त्याला म्हणतो, की "तू रामाला घेऊन ये." मग हे ऐकल्यावर सुमंत्रच्या लक्षात येतं, की काहीतरी गडबडलंय सगळं प्रकरण. मग तो जातो रामाच्या महालामध्ये. आणि इथे वाल्मिकी खूप सुंदर पद्धतीने ते डिस्क्राईब करतात, की रामाचा महाल हा कसा दिसत होता. जणू तो इंद्राचाच महाल किंवा कैलास पर्वत असे ते त्यांना भासवतायत. संबोधनं वापरतायत तिथे. ओके. आणि ते ज्यावेळेला आतमध्ये जातात सुमंत्र, त्यावेळेला राम तिकडे बसलेला असतो. त्याच्या शेजारी सीता असते आणि तो कसा दिसत असतो जणू कुबेरच. म्हणजे इतकी संपत्ती आहे आणि त्या संपत्तीच्या मध्ये बसलेला तो कुबेर आहे. किंवा अजून एक वापरलेली आहे त्याच्यामध्ये, की तो जणू कामदेवच आहे. इतका सुंदर आणि इतका छान तो दिसतोय आणि ओके. शेजारी सीता आहे आणि सुमंत्र येऊन रामाला ही बातमी देतात, की आई आणि बाबा एकत्र आहेत आणि ते काहीतरी तुझ्याशी बोलायची त्यांची इच्छा आहे. ओके. आलं लक्षात. तर हे ऐकल्यावरती राम सीतेला म्हणतो, की आईला ही बातमी कळली असेल आणि आई अत्यंत खुश झाली असेल आणि त्या तयारीसाठीच मला आमंत्रण दिलं असेल. तर मी नक्कीच. जाऊन येतो. तू इकडे बाकीचे काय जे यज्ञ आणि जे काही सगळं चाललंय ते तू सहभागी हो त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला सांगितले, की राम त्या महालाच्या बाहेर चालत येतो. वाल्मिकी म्हणतात, की एका पर्वतामध्ये असलेली एक गुहा आहे आणि त्या गुहेमधून सिंहच बाहेर येतोय. इतकं सुंदर ते सगळं दृश्य दिसतंय ओके. आणि त्याच्या मागोमाग लक्ष्मण येतो. आणि हे राम आणि लक्ष्मण एका अशा सज्ज झालेल्या अशा रथामध्ये आरूढ होतात आणि खूप सुंदर इथे श्लोक वापरलेले आहेत. तर अशा त्या रथामध्ये आरूढ होऊन राम, लक्ष्मण हे कैकेयीच्या महालापर्यंत जातायत. तर ओके. त्यावेळेला सगळे आजूबाजूची लोकं पुष्पवृष्टी करतायत. सगळे अत्यंत खुश आहेत. सगळी तोरणं लावलेली लावलेली आहे. आहे. वाद्य वाजतायत. हत्ती, घोडे सगळ्या पद्धतीची संपत्ती ही या रामाच्या अवतीभोवती आहे. हा ओके. एक खूप सुंदर ट्रान्झिशन आहे ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्या सगळ्या संपत्तीमधून राम, लक्ष्मण हे त्या कैकेयी आणि दशरथ जिथे आहेत त्या महालासमोर येतात. तिकडनं उतरतात आणि उतरल्यावरती सगळी लोकं, सगळा घोळका, फॅन फॉलोइंग जी रामाची आहे, वेल विशर्स ते सगळे आलेले आहेत आणि रामाला म्हणतायत, की ह्या इक्ष्वाकू वंशामध्ये इतकी कीर्ती या लोकांनी केली, इतकी वचनं त्यांनी राखली आहेत आणि त्या वंशामधला आता पुढचा अगदी उत्तम राजा हा तुझ्या रूपात आम्ही बघतोय. ओके. आणि तू या सिंहासनावर बसून अत्यंत सुंदर पद्धतीने राज्य कर. पण इकडे एक आयरनी पण आहे. मुळात ते जे म्हणतायत, की इक्ष्वाकू वंशाचा अभिमान रामामध्ये बघतायत, तो अभिमान सरळ रामाला वनात घेऊन जाणार आहे हे त्यांना माहिती माहितीच नाहीये. नसते. नक्कीच. किंवा पडद्यामागे काय घडतंय आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं. तसंच आहे काहीतरी. एक्झॅक्टली. तर राम आता त्या दालनामध्ये प्रवेश करतो, महालामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश करता क्षणी हे दृश्य रामाला दिसतं, की कैकेयी बसली आहे, राजा दशरथ इथे खाली बेशुद्ध पडलेला आहे
आणि तो फक्त एकदाच, म्हणजे या अख्ख्या सिच्युएशन मध्ये तो फक्त एकदाच राम असं म्हणतो. आणि राम त्याला विचारतो, कैकेयीला विचारतो, की अगं काय झालं, हे एवढं सगळं प्रसंग कसा काय ओढवून आला. कैकेयी रामाला सांगते, की तुझ्या वडिलांनी 2 वर मला दिले होते. पहिल्या वरातनं तुझ्याऐवजी भरताचा युवराज्याभिषेक व्हावा. राम ओके. म्हणतो, की "अरे वाह! म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. मला आमचं चालेल सगळं की एकत्र." म्हणजे. हां, म्हणजे हां. काहीच हरकत नाहीये. आणि दुसऱ्या वरामधनं तुला 14 वर्ष वनामध्ये जायचंय. आता हे एखाद्या माणसावर, म्हणजे अगदी उद्या मी सी-ई-ओ होणार आहे, अशी बातमी आहे. आणि त्याच दिवशी कळते, की नाही तुला कंपनीमधनं फायर करणार आहेत. तर काय पद्धतीचं ते टेन्शन असेल त्या माणसाला. नक्कीच. पण अजिबात चेहऱ्यावरची एकही काडी रामाने हलवली नाही, असं वर्णन केलेलं आहे वाल्मिकींनी. ओके. स्थितप्रज्ञासारखा तिथे उभा राहिलेला आहे आणि काहीही न बोलता तो कैकेयीला फक्त म्हणलाय, की "माझ्या बाबांची इच्छा आहे, मी ती पूर्ण करणार." ओके. जाताना एक छोटा टोमणा पण मारलाय. तर तो टोमणा असा, की "अगं, तुझा मी लाडका पुत्र आहे ना, मग बाबांकडे तू जे वर मागितलेस, ते वर कशाला स्पेंड करतीयेस? किंवा बाबांना एवढा त्रास तू कशाला दिलास? तू सरळ माझ्याकडे आली असतीस आणि मला सांगितलं असतंस, की तू 14 वर्षासाठी तू मला तिकडे जायला पाहिजेस. मी स्वतः गेलो असतो. म्हणजे हे सगळं करण्याची तुला आवश्यकता का पडली? त्याच्याने मला अजून जास्त वाईट वाटलं." हे असं म्हणून राम आणि लक्ष्मण त्या दालनातून बाहेर पडले. आणि आता परत जे ट्रान्झिशन आधी घडलंय, की इतक्या सुंदर आणि इतक्या संपत्तीच्या मधून राम आलेला आहे. तो रथ तिथे अजूनही उभा आहे. पण रामाने त्या रथाला नकार दिलाय. म्हणजे इन्स्टंट स्विच झालेला आहे मनात, की आता हे सगळं माझ्यासाठी नाहीये. नाहीये. आणि राम लक्ष्मण हे चालत आता त्याच्या महालापर्यंत हे चालत गेलेले आहेत. येस. एकही गोष्ट त्यांनी तिथे स्वीकारलेली नाहीये. अंगावर शहारे आणतात. म्हणजे जेव्हा तू हे सांगतोय त्यावेळेस मला असं समोर चित्र दिसतंय सगळं घडताना आणि माझ्या डोळ्यातही तुला दिसत असेल पाणी आहे. म्हणजे इतकं ते आपल्या नशानशांमध्ये भिनलेलं असतं, की आपल्याला प्रभू चरित्र वाचताना किंवा प्रभू राम आपल्याला समोर आहेत असं सगळं ते जाणवतंय आणि खरंच खूप सुंदर रीतीने तू सांगतोयस. मला अजून उत्कंठ आहे, की पुढे काय घडणार आहे किंवा पुढे काय होतंय? म्हणजे मुळात बरोबर आहे तू म्हणतोयस ते, की आपण ह्या छोट्या-छोट्या गोष्टी ना कधी रामचरित्रातल्या ऐकतच नाही. म्हणजे की रामाच्या मनात प्रजा पालनं हे किती म्हणजे आहे भिनलेलं डोक्यामध्ये, आहे हे नक्कीच. भिनलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं. सत्ता आणि कर्तव्य ह्याच्यामधला हा खूप साधारण फरक आहे. साधा फरक आहे, पण तो खूप जाणून घेतला पाहिजे असं मला वाटतं नक्कीच. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तर हे दोघं जण आता रामाच्या महालामध्ये पोहोचलेत. आता त्याला 3 लोकांबरोबर डील करायचं आहे. ही बातमी खूप मोठी आहे आणि बरोबर. आपल्या जवळची 3 व्यक्ती आहेत, ज्यांच्यासमोर हे फेस करायचं आहे रामाला. आणि ते 3 व्यक्ती म्हणजे पहिली तर कौसल्या त्याची आई, दुसरा लक्ष्मण सगळ्यात जवळचा भाऊ आणि तिसरी म्हणजे सीता. या तिघांनीही ही बातमी खूप वेगवेगळ्या पद्धतीने अॅनलाईज केली आहे. हो की नक्कीच. तर कौसल्या तिथे एक यज्ञ करत बसली आहे. तर राम तिथे तिच्या जवळ गेलेला आहे आणि तिला सांगितलंय, की "तू जरा बस, मला तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे." ओके. इतक्या कॅज्युअली तिला सांगितलं, की जसा मी युवराज होणार होतो, तसा आता तो प्लॅन कॅन्सल केलाय बाबांनी. आता काय प्लॅन आहे, तर आता मला 14 वर्षासाठी वनात जायचंय. ओके. तर हे ऐकल्यावरती तिच्या डोक्यावरती वीजच कोसळली. तिला सगळं चक्र हे सगळं वरून दिसायला लागलं. ती रामाला म्हणली, की "अरे, तुझा जन्म झाला हे माझ्यासाठी खूप मोठी दुर्दैव आहे. तू जन्माला आलास हे माझ्यासाठी इतकं मोठं दुर्दैव आहे, हे आज मला कळायला लागलंय. ओके. कारण तू जन्माच्या आधी राजाची जी तिसरी पत्नी आहे कैकेयी, ती त्याच्या अगदीच जवळची आहे आणि ती खूप त्याची लाडकी आहे. म्हणून आमच्यावर खूप त्रास झालेला आहे. आम्ही खूप त्रास सहन केलेला आहे. ओके. आणि तुझ्या जन्मानंतर कुठे ना कुठेतरी एक आशा मला होती, की तू ज्यावेळेला राजा होशील, कारण या वंशातला सगळ्यात ज्येष्ठ जो पुत्र आहे तो राजा होतो. तू ज्यावेळेला राजा होशील, त्यावेळेला मला राजमातेचा सन्मान मिळेल. आणि ओके. तो मिळाल्यानंतर मुळात मला कुठे ना कुठेतरी एक अधिकार प्राप्त होईल आणि मला जो स्टेटस मिळायला पाहिजे तो मिळेल. मला आजपर्यंत मिळत नाहीये. माझी ही सवत आहे ती मला अजिबात आवडत नाहीये आणि हिनीच हे तुझ्या आयुष्यात आणलेलं आहे, हे ऐकून मला अत्यंत त्रास झालेला आहे. ओके. ती म्हणाली, की "अजिबात जायची काही गरज नाहीये. नकोच जाऊस." म्हणून ती पाय धरून रडायलाच लागलेली आहे. मग थोडंसं तिचं सांभाळायला ती थोडीशी कंट्रोलमध्ये आल्यानंतर ती रामाला एक लूपहोल सांगते. ती म्हणते, की "इकडेच अयोध्येच्या बाहेर तुला राहायला सांगितलंय. एक छोटं गाव आहे जे माझ्या नावाचं आहे. त्या गावामध्ये एक कुटी बांधू आणि तिथे आपण राहू. मी पण येते तुझ्याबरोबर. तुझी काळजी घेईन मी. तुला वनात जायची गरज नाहीये." कारण बरोबर. वनवास हे खूप त्यांच्यासाठी भीतीदायक आहे. भीतीदायक गोष्ट आहे. नक्कीच. म्हणजे भरत राजा होईल ठीक आहे. वनवास म्हणजे गेलेला माणूस परत येणार नाही. अशी ती साधारण त्याची ती ग्रॅव्हिटी आहे. हो.
तर हे लूप होल तिने काढलेलं आहे. पण रामाने एकही लूप होल हे स्वीकारलेलं नाहीये. त्याच्यातही आपल्याला मी पुढे सांगीन, की रामाची जी ह्याच्यामागची फिलॉसॉफी आहे ती किती वेगळ्याच लेव्हलची आहे. नक्कीच, नक्कीच. तर हे एकही लूपहोल त्याने ऐकलेलं नाहीये. तो म्हणलेला आहे, की "नाही, मी 14 वर्षात परत येणार आहे. तू तोपर्यंत वडिलांची माझ्या काळजी घे." थोडी ती कुठे ना कुठेतरी मेलो डाऊन तिला केलेलं आहे आणि तेवढ्यात समोर लक्ष्मण उभा आहे. ओके. आणि लक्ष्मण म्हणजे शेषनागाचा अवतारच आहे असं आपण म्हणतो. हां, तो नक्कीच. इतका भडकला, तो म्हणतो, "रामाविड राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो." म्हणजे मी खड्ग घेतो आणि मी संपवतोच त्या राजाला. म्हणजे तो अगदी माझा वडील असले तरी काही नाही, मी त्यांना जाऊन मारतो अशा भावाने बोलायला लागलेला आहे. तो नक्कीच. म्हणतो, की "लंपट तो विषयी दंग, तुझेसी करी वचनभंग, भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो." म्हणजे तुझ्याशी वचनभंग कसा काय करतोय तो? म्हणजे लक्ष्मणाचे राम हा जीवकी प्राण आहे. नक्कीच, हे नक्कीच. काही झालं तरी चालेल, तुझ्यावर असं कसं काय त्यांनी संकट आणलं? म्हणजे बरोबर. हे संकट दुसऱ्या कोणावर आलं असतं तर तो एवढा चिडला नसता. नक्कीच. पण तुझ्यावर कसं काय हे सगळं केलं? आणि तो स्त्रीचा हट्ट मानतोय. म्हणजे तो एकतर म्हातारा झालाय, तो लंपट झालेला आहे आणि विषयामध्ये तो दंग झालेला आहे आणि तू त्याच्या पत्नीचं ऐकतोय म्हणून तुला तो पाठवायचा म्हणतोय. हा तुझ्यावर अन्याय आहे. हे तुला करण्यात म्हणजे तुला करायचीच आवश्यकता नाहीये. त्यांनी नक्कीच. एक आयडिया सुचवली आहे. तो म्हणतोय, की आपण बंड करूया. राजकुमाराच्या हाताखाली काही लोकं असतात. हां. मी तुझ्याबरोबर उभा राहतो. आपण राजाला तुरुंगात टाकूया. ओके. आधी तर तो या झोनमध्ये की राजा आणि कैकेयीला मारूनच टाकू. मग पुढे तो थोडासा शांत होतो. तो म्हणतो, "नाही, आपण त्यांना तुरुंगात टाकूयात." आणि ते पूर्णपणे करू शकतो आपण. कारण ज्या बेसिसवरती तो तुला वनात पाठवतोय, ते बेसिस धर्माला धरून नाहीच आहे. नक्कीच. सो अख्खी अयोध्या तुझ्याबरोबर आज उभी राहील. आपण राजाला आरामात ह्याच्यात टाकू शकतो. आलं लक्षात. तर इथे रामाकडे ऑप्शन आहे. एक म्हणजे कौशल्याने सुचवलेला लूप होल. दुसरं म्हणजे लक्ष्मण जसं म्हणतोय, की बंड करूयात. तिसरं म्हणजे, की नाही जाणार म्हणून नाही जाणार मी वनामध्ये. सांगून काही टाकलं. काही करा हां. असं सांगून टाकणं. अख्खं धर्म ते रामाला ते सपोर्ट करेल. तरी इथे रामाने एक वेगळा अँगल सिलेक्ट केलाय. तो म्हणजे वनात जायचा. त्याच्यामागे खूप मोठं एक पॉलिटिकल स्टँड आहे. हे आपल्याला थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे. ते म्हणजे, की अयोध्येचं जे रेप्युटेशन आहे ते अख्ख्या भारतवर्षामध्ये किंवा अख्ख्या पृथ्वीवर त्यावेळेला खूप महत्वाचं आहे. आता तू खरंच लक्ष्मणाबद्दल सांगितलंय, पण ही गोष्ट प्रभू श्रीरामांनी सीतेला कशी सांगितली आहे? किंवा तो कसा किस्सा आहे? कर्माचा सिद्धांत हा रामाने लक्ष्मणाला सांगितला आणि दैव ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली, की आपल्या हातात अनेक गोष्टी नसतात आणि नक्कीच, त्या नक्कीच. गोष्टी तशाच्या तशा ॲक्सेप्ट करायला लागतात. त्याच्यावर पण बरेच डिबेट झालेले आहेत तिथे. लक्ष्मण वैतागतो. तो म्हणतो, की दैव वगैरे हे सगळे वीक लोकं म्हणतात. डेस्टिनीवरती सगळं वीक लोकं सोडतात. आपण आपल्या हातात शस्त्र उचलून आपलं जे दैव आहे ते आपण आपल्या हातात घ्यायला पाहिजे. ते मी पायाखाली तुडवीन, पण मी या राजा दशरथाला आत्ता तुरुंगात टाकतो. अशा झोनमध्ये लक्ष्मण आहे. ओके. मग त्याच्यावर जे रामाने उत्तर दिलेलं आहे, ते खूप मोठ्याच्या मोठं ते कन्व्हर्सेशन आहे आणि त्याच्याने लक्ष्मणाला रामाने शांत केलंय. तुम्हाला पण हे जर कन्व्हर्सेशन ऐकायचं असेल, तर खूप साऱ्या कमेंट करा कन्व्हर्सेशन म्हणून. आपण त्याचा एक सेपरेट पॉडकास्ट घेऊ, कारण मला आदित्यकडून कळलं ते खूप मोठं आणि खूप सुंदर आहे. पण वेळेअभावी आणि कथेअभावी आपल्याला ते तितकंसं घेता येणार नाही. पण जर तुम्हाला ते नक्की ऐकायचं असेल, तर एक कमेंट करा कन्व्हर्सेशन म्हणून. आपण नक्की ते घेऊयात. ओके, पुढचा पार्ट पुढचं तू सांगत होतास. ज्यावेळेला राम सीतेकडे जातो, हां, त्यावेळेला कौसल्या रडायला लागलेली आधी. लक्ष्मण संतापलाय. संतापलेला राजा आहे. हो. दशरथ एकही शब्द बोलत नाहीये. पण सीतेचा जे रिएक्शन आहे, ते सेम टू सेम रामासारखी रिएक्शन आहे. म्हणजे ओके. राम सीतेच्या समोर थोडासा ना त्याचं फ्रस्ट्रेशन किंवा त्याचा जो थकवा आहे तो दाखवतोय, की हे असं सगळं झालंय आणि आता मला जावं लागतंय. सीता अगदी शांतपणे सगळं ऐकून घेतेय आणि सीतेला अजिबातच काही राग आलेला नाहीये किंवा संताप आलेला नाहीये. सीतेने एक महत्त्वाचा प्रश्न रामाला विचारलाय. तो म्हणजे, की "हे सगळं ठीक आहे. मग कधी निघूया?" ओके. म्हणजे का जायचंय? कशाला जायचंय? नाही. रामाने हे सीतेला सांगितलं म्हणजे रामाने व्यवस्थित विचार केलेला असणार याच्यावर. सीतेला पूर्ण विश्वास आहे. तर कधी जायचंय? आणि मग राम म्हटला, की "नाही मला आता लगेचच निघायला लागेल." मग त्याच्यावर सीता म्हणते, की "आता राज्य ज्यावेळेला करायचं होतं, त्यावेळेला आपण सगळ्याला आपण म्हणत होतो, की आपण राज्य करूया, आपण हे करूया, आपण ते करूया. मग आता मला जायचंय का? मी अर्धांगिनी आहे ना."
मग तू एकटा कसा काय जाणार? म्हणजे ती हो. कन्सेप्टच कुठे तिच्या डोक्यात नाहीये, की राम जाणार म्हणजे मी पण मी जाणार, मी पण जाणारच. तयारी करणार. स्वामी चालले तर मी असेलच. एक्झॅक्टली. नक्कीच. मग इथे रामानी घाबरवायचा प्रयत्न केलाय, टेस्ट करायचा प्रयत्न केलाय, की तिकडे मोठे-मोठे राक्षस आहेत, तिथे मोठे-मोठे प्राणी आहेत, तिकडे इकडे राहतेस, इकडे झोपतेस, आता लहानपणापासून जशी जगत आलीस, तसं काही नाहीये तिथे. तिकडे खूप भयानक संकट आहेत. मग त्याच्यावर सीता रामाला म्हणते, की माझ्या वडिलांनी माझं एका राजकन्येशी लग्न करून दिलंय का काय? असं मला वाटतंय. ही सगळी संकटं असतील तरी माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही 100% हे सगळे संकट दूर कराल आणि मला सगळ्यापासून मुक्त कराल, याची मला ओके. खात्री आहे. आणि तुम्हाला सोडून मी इथे राहणं माझ्यासाठी नरक आहे किंवा या पलंगावर झोपणं म्हणजे माझ्यासाठी काट्यांवर झोपण्यासारखं आहे. ओके. तुमच्याबरोबर मी वनात जरी राहिले, अक्षरशः काट्यांच्या पलंगावर झोपायला लागलं, तरीसुद्धा तो माझ्यासाठी स्वर्ग आहे. असे अनेक सुंदर-सुंदर डायलॉग्स तिकडे म्हणजे त्यांचा रोमॅन्स कसा होता, हे आपल्याला त्याच्यातनं कळतं. खूप ओके. गोड तो सगळा संवाद आहे. आणि त्याच्यानंतर तरीही काहीही झालं नाही. सीता कितीही रामांना सांगते तरी राम ऐकत नाहीयेत. मग सीतेने आपलं ब्रह्मास्त्र काढलं. ते म्हणजे रामाला मिठी मारली आणि ढसाढसा रडायला लागली, की ओके. नाही जाणार म्हणजे नाही जायचं, माझ्याशिवाय नाही जायचं. तर तिथे रामाने व्यक्त केलंय, की कितीही झालं तरीसुद्धा मला तुझ्यावरती हे इम्पोज नव्हतं करायचं आणि मला तू यावंसच म्हणजे तू माझ्याबरोबर यावीस असंच मला वाटत होतं कायम. ओके. आणि तू ते अगदी बरोबर योग्य पद्धतीने ते करून घेतलंयस. तर सीता, राम हे जायला निघालेले आहेत आणि हे ज्यावेळेला बाहेर पडले त्या महालाच्या, त्यावेळेला लक्ष्मण तिकडे आहे. तो बघतोय, तो म्हणतोय, "ही येतीये, मग मला का नाही परवानगी? म्हणजे मी का नाही यायचं? आणि नक्कीच. तुम्ही जाताय, तर तुमची सेवा करायला कोणीतरी पाहिजे." तर लक्ष्मण आता यांची सेवा करायला म्हणून त्यांच्याबरोबर वनात जायला निघाला. ओके. वनात जायला निघालाय. राजमहालामध्ये ते उभे आहेत दशरथासमोर. त्यांची आज्ञा घेतली आणि आता ते निघालेत. तर आपल्याला आता निघालेत म्हणजे पण त्यांच्याकडे मोठ्या-मोठ्या पेटाऱ्या आहेत. शस्त्र-अस्त्र, सीतेचे वस्त्र पण घेतलेत. म्हणजे सीतेनी जसं टीव्हीवर दाखवलं जातं तसे ती वल्कलांमध्ये नाहीये. ओके. तिने राजवस्त्र धारण केलेले आहेत पूर्ण सगळ्याचा सगळा वनवास. हे लक्षात घ्यायला पाहिजे. तिचे वस्त्र आभूषणं पण घेऊन, हे सगळे खांद्यावर ते पेटारे घेऊन हे पुढे जायला निघतात. ओके. आता वनात गेलेत. तर हां. तिथे अयोध्येच्या बाहेर एक राज्य आहे आणि त्या हां. राज्यामध्ये ते प्रवेश करतात. त्या राज्याचा जो राजा आहे त्याचं नाव आहे गुहक. ओके. तर तो बेसिकली असं राज्य आहे तर त्यांच्याकडे मोठ्या-मोठ्या बोटी ते बनवतात. गंगा पार करून देतात. तर ते हां. बऱ्यापैकी असं अयोध्येइतकं नाही पण छोटं राज्य आहे. तिथे रामाने प्रवेश केला. तर रामाचा इन्फ्लुअन्स किती जास्त आहे हे आपल्याला त्यातनं कळतं, की तो गुहक म्हणतो, की "अरे वाह! तुम्ही अयोध्येतून आलाय तिथे. आता मी मोकळा आहे, मी रिटायर होणार. आता तुम्हीच इकडचं राज्य तुमचं. तुम्ही वनामध्ये राजे व्हा आणि आम्ही तुम्हाला हं. सपोर्ट करू." तर मुळात त्या गुहकाकडे जायच्या आधीपर्यंत हे अयोध्येचे सगळे वासिंना ज्यावेळेला कळतं, की असं सगळं घडतंय, ते सगळे रामाच्या रथाच्या मागे, मागे, मागे धावत, धावत एका पॉइंटपर्यंत पोहोचतात आणि तिकडनं राम म्हणतो शेवटी सुमंत्रांना, जो रथ चालवत असतात ते, की "तुम्ही वेगळीकडून आता घेऊन जा. ते झोपलेत सगळे. आपण दुसऱ्या वाटेने निघून जाऊया." मग ते दुसऱ्या वाटेने निघून जातात आणि ते या गुहकाच्या राज्यात पोहोचतात. ओके. गुहकाच्या राज्यामध्ये पोहोचतात आणि तिथे हा जो गुहक आहे, तो रामाला म्हणतो, तो राजा आहे, तो रामाला म्हणतो, की "तुम्ही अयोध्येतून आलात, आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. आता तुम्ही इकडचं राज्य सांभाळा. म्हणजे आम्ही खाली उतरतो. तुमच्या इतका सुंदर आणि तुमच्या इतका धर्मपालन करणारा राजा आम्हाला नाहीये. मिळणार नाही. आम्हाला नक्कीच. मिळाला आणि आमची ही प्रजा खूप खुश होणार आहे." नक्कीच. आणि मग तो राम त्यांना म्हणतो, की "मला काही नको, राज्य तर नकोच, कारण माझ्या वनवासांच्या नियमाप्रमाणे मी कुठल्याही कॅपिटल सिटीमध्ये प्रवेश नाही करू शकत. ओके. तर मी बाहेरच राहीन राज्याच्या आणि मला थोडेसे खायला-प्यायला तुम्ही फळं आणून द्या. कारण मी कंदमुळं आणि फळं एवढंच खाणार आहे, असं मी अ, वचन दिलेलं आहे. हां. तर ते मला तुम्ही आणून द्या." ते तिकडे आणून दिले गेले आणि रामाने तिकडे हे केलंय म्हणजे ती कंदमुळं, फळं रामाने तिकडे सेवन केली आणि सांगितलं, की आम्हाला ना ही गंगा पार करायची आहे. ती ओके. गंगा मोठीच्या मोठी गंगा म्हणजे आपल्याला आपले मुळा-मुठा खूप बारीक असते. मोठी नक्कीच. गंगा आहे ती. ती पार करण्यासाठी तिकडे बोटी आहेत. तर मला ती गंगा पार करून द्या. म्हणून या गुहकानी काही बोटींची अरेंजमेंट केली आणि ती गंगा पार राम, लक्ष्मण आणि सीतेला तिथे करून दिलेली आहे. आणि ते गंगेच्या त्या भागात गेलेत. म्हणजे आत्ता ॲक्चुअल वनवास त्यांचा चालू झालाय. कारण हो. गंगा ही बॉर्डर होती. बरोबर. त्याच्या आता त्या बाजूला गेलं, की आता हे हे सगळं सुरू झालेलं आहे. ओके. तिथेच त्यांची भेट ही भरद्वाज मुनींच्या आश्रमात होते. भरद्वाज मुनींना भेटतात आणि त्यांना विचारतात, "आम्ही कुठे राहू?"
तर तिकडेच एक जवळ चित्रकूट नावाचा एक पर्वत आहे. त्या पर्वतावरती तुम्ही जाऊन तिघंजणं एक छान कुटी बांधा. मंदाकिनी नदी त्या पर्वताच्या पायथ्याशी वाहते. तर तिथे राहा आणि तुम्ही तुमचा वनवासाचा काळ तिकडे व्यतीत करा. आणि मग राम आणि भरत भेद आपण जे ऐकतो किंवा जे हो. बघतो ते कसं आहे किंवा ते कुठे होतं? व्हेरी गुड क्वेश्चन. आता कॅमेरा आपण फिरवूया केकया राज्यात. ओके. भरताला ह्यातलं काहीच माहिती नाही. नक्कीच, नक्कीच. एक्झॅक्टली. चित्रकूट पर्वतावरतीच त्यांची भेट घडते. पण गुड क्वेश्चन म्हणजे आपण आता त्या विषयाला टच करूयात. इथे राम आणि लक्ष्मण राहतायत सीतेबरोबर. सीता राहतीये. तर अयोध्येमध्ये मात्र राजा दशरथ अत्यंत व्याकुळ झालेला आहे. हो. सुमंत्र ज्यावेळेला परत येऊन बातमी देतो, की राम लक्ष्मण नाही येणार आहेत. सीता परत नाही येणार आहे. त्याला अत्यंत दुःख होतं आणि काही काळातच त्याचा मृत्यू होतो. ओके. इथे एक सुंदर अशी गोष्ट येते, की राजा दशरथ ज्यावेळेला तरुण होता, त्यावेळेला तो शब्दवेदी धनुर्धर होता. म्हणजे की फक्त आवाज ऐकल्यावरती तिकडे बाण मारायचा. तर असंच एक वेळा तो शिकारीला गेला होता आणि शिकारीला गेला असताना त्याला एक रात्र झाली होती. तो एका पाणवठ्याच्या शेजारी जाऊन बसला होता. तर तिथे त्याला पाणी प्यायचा आवाज आला. बरोबर. त्याला वाटलं एक मोठा हत्ती आहे. त्यांनी एक शब्दवेदी बाण सोडला. बघितलं नाही की कुठे बाण मारतोय आणि किंकाळी आवाज ऐकू आली. मग किंकाळी ऐकल्यावरती ती किंकाळी हत्तीची नव्हती, ती एका मुलाची होती. हे ऐकल्यावर तो धावत पळत तिथे गेला आणि बघितलं तर एक तरुण मुलगा हा तिकडे मृत पडलेला होता. श्रावणबाळाची गोष्ट आपण जी ऐकतो. श्रावणबाळाची गोष्ट. एक्झॅक्टली त्याचं नाव श्रावण आहे का श्रवण आहे ते त्या वाल्मिकी रामायणात दिलेलंच नाहीये. फक्त ओके. बालक आहे तो असंच दिलेलं आहे. तर ही बातमी ज्यावेळेला ती त्याच्या आई-बाबांना दशरथ सांगतो, ते अंध असतात. ते दशरथाला शाप देतात. ते म्हणतात, की जसं आम्ही पुत्रमोहाने गेलो म्हणजे आम्हाला आता पुत्र नाहीये, तसंही तुझी अवस्था अशीच होणार आहे, की तुझा पुत्र तुझ्यापासून लांब जाणार आहे आणि तू मरून जाणार आहेस. ओके. त्यावेळेला दशरथाला पुत्र होत नव्हते. तो हा काळ होता. मग ओके. त्यासाठी त्याला हे शाप पण होता आणि वरदान पण होता. म्हणजे की पुत्र होणार आहे ह्याची 100% खात्री झाली आहे, की तो जाणार कुठे आणि मी मरणार, पण पुत्र होणार आहे. सो त्याला नक्कीच. आनंद पण झाला होता त्यावेळेला. पण आता त्याला ही सगळ्याची ती ग्रॅव्हिटी कळली. त्यांनी ही गोष्ट कौसल्याला सांगितली होती मरायच्या आधी, गोष्ट सांगितली होती निधन व्हायच्या आधी आणि तसंच काही काळातच राम, राम, राम हे शब्द मुखामध्ये असताना राजा दशरथाचं तिकडे निधन झालेलं आहे. ओके. आणि आता निधन झालंय. 4ही राजकुमार अयोध्येत नाहीयेत. आता अंतिम संस्कार कोण करणार? तर हे करण्यासाठी काही दूत हे भरताकडे पाठवले गेलेत. म्हणजे ओके. कुठे तर केकया राज्यात. तोपर्यंत त्याला काहीच माहीत नाहीये. काहीच आयडिया नाहीये. म्हणजे हे सगळं त्याच्यासाठी घडवून आणतायत हेही माहिती त्याला नाहीये. माहितीच नाही. त्याला हे नकोच आहे म्हणजे सपोज. काही आयडियाच नाहीये. करेक्ट, म्हणजे करेक्ट. की त्याच्यामुळे सगळं घडतंय. लिटरली भरताला राजा बनवा म्हणून राजा दशरथाचं पण निधन झालंय. नक्कीच. आलं त्याला हे लक्षात. काहीच माहिती नाहीये. बरोबर. तर काही दूत तिथे जातात आणि भरताला आणि शत्रुघ्नाला काहीही बातमी न देता अयोध्येमध्ये घेऊन येतात. ओके. आणि तिकडे संवाद पण आहे, की भरत शत्रुघ्नाला म्हणतो, की "इतक्या घाईघाईमध्ये आपण का चाललोय?" बहुतेक रामाचा युराज्याभिषेक होणार असेल आणि म्हणून ती सगळी एक्साइटमेंट आहे म्हणून आपल्याला इन्व्हिटेशन दिलंय, आपल्याला बोलवलंय. ओके. आणि किती आनंदी आहे भरत, की रामाचा युराज्याभिषेक होणार आहे. आणि अशा वातावरणात तो अयोध्येमध्ये प्रवेश करतो आणि अयोध्येची सगळी प्रजा ही भरताकडे वाईट नजरेने बघते. तो ओके. येतोय ते तोंड फिरवतायत किंवा तो रथातून पुढे चाललाय, काहीतरी वाईट बोलतायत त्याच्याबद्दल. सगळी दारं बंद आहेत, सगळ्या बागा या रिकाम्या आहेत. म्हणजे आजपर्यंत अशी अयोध्या ही कुठल्याही त्यांच्या पूर्वजांनी बघितली नसेल अशी अयोध्या भरताला दिसली. ओके. आणि मुळात हे भरताकडे बघून असं का करतायत त्याला अत्यंत वाईट वाटतंय. त्याला कळतच नाहीये. तो खूप कन्फ्युज्ड आहे. तो पहिले राजा दशरथाच्या महालाकडे जातो. तिथे कोणी उत्तर देत नाही. कौसल्याच्या महालाकडे जातो. तिकडनं असा निरोप येतो, की "तू इथे येऊ नकोस. तू दुसरीकडे जा." त्याला अजून वाईट वाटत जातं. मग तो ओके. शेवटी कैकेयीच्या महालाकडे जातो. तिथे कैकेयी ही बातमी भरताला सांगते, की राजा दशरथाचं निधन झालेलं आहे आणि हे सगळं मी घडवून आणलंय. आणि का घडवून आणलंय? तर तुझ्यासाठी घडवून आणलंय. ओके. आणि हे ज्यावेळेला त्याच्या डोक्यात एकदम शॉक ज्यावेळेला त्याला बसतो, त्यावेळेला तो ढसाढसा रडायला लागतो आणि अत्यंत क्रोधित होतो. तो तलवार काढतो त्याची आणि तो तिला म्हणतो, "माता न तू वैरिणी, म्हणजे तू अश्वपतींची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय, धर्मात्म्याच्या वंशी कृत्या निपजे नांदे काय" वगैरे असे तो शिव्यांवर शिव्या देतो. तुला पाहता तृषार्त होते या खडगाची धार आणि तो तलवार काढतो आणि मी तुला मारून टाकीन वगैरे अशी तिला धमकी देतो. आणि पण मग म्हणतो, की "पण श्रीरामांची माय परी तू कसा करू मी वार?" म्हणजे हे ओके. श्रीराम तुला आई म्हणतात. समजतंय. मी कसा तुझ्यावर वार करू? हां. तर इतका तो संतापलेला आहे
आणि त्याला ही सगळी बातमी कळतीये आणि सगळी अयोध्या ही त्याच्याकडे अशी बघतीये, की ह्याच्यामुळे हे सगळं घडलंय. घडलंय. नक्कीच. आता त्याच्यावर चॅलेंज आहे, टास्क आहे, की मी प्रूव्ह कसा करू, की मी मी निर्दोष आहे. नाहीच आहे काही मला यातलं. नकोच आहे ह्यातलं काही. मुळात मी नक्कीच. रामाचा युवराज्याभिषेक आहे म्हणून आलोय आणि त्याची सेवा करायची हाच भाव आहे माझ्या मनामध्ये. करेक्ट. मग काय करायचं? पण मग तिकडे वसिष्ठ येतात आणि कौसल्य सुद्धा त्याला हवं नको म्हणजे वाईट गोष्टी बोलते. ती म्हणते, की "अरे ठीक आहे, तू राजा बन ना, पण माझ्या बिचाऱ्या बाळाला कशाला वनात पाठवलंस?" बरोबर. तो रडायला लागतो, ढसाढसा रडतो, पण त्याला काय करू कळत नाही. मग पहिली गोष्ट म्हणजे वडिलांचा अंतिम संस्कार तिथे करतात आणि मग 13-14 दिवस जे आहेत ते निघून जातात आणि भरत ज्यावेळेला सिंहासनावरती बसायची आज्ञा त्याला मिळते, तो म्हणतो, "मी ऐकणार नाहीये तुमचं." आता सगळ्यांनी आपण तयार व्हायचंय, सज्ज व्हायचंय, अख्खं चतुरंग दळ घ्यायचंय आणि जायचंय आणि रामाला हत्तीवर बसवून, छत्रीत बसवून इथे घेऊन यायचं. म्हणजे ओके. छत्रीत म्हणजे छत्र त्याच्या अंबारीमध्ये. अंबारीत बसवून त्याच्या डोक्यावर छत्र धरून त्याला तिथे वनात जाऊन मी युवराज्याभिषेक त्याचा करणार, राज्याभिषेक करणार आणि त्याला इथे घेऊन येणार आहे. ओके. तर सगळी अयोध्या ही निघालेली आहे, ही रामाला आणण्यासाठी. त्यावेळेला भरताने एक हायवे तयार केलाय, असं वर्णन वाल्मिकींनी दिलंय. कारण महामार्ग आहे, राजा येणार आहे. राजासाठी कुठल्याही वनातला मार्ग नाहीये. त्या महामार्गावरनं राजा येणार आहे. त्यांनी ओके. हायवे तयार केलाय आणि इथे तो चित्रकूट पर्वतावरती येऊन पोहोचतो. त्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो आणि कौसल्या तर वाईट बोललीच त्याच्याबद्दल. बाबा तर नाहीच आहेत. कैकेयी ही त्याच्या विरुद्ध आहे. सगळे विरुद्ध आहेत. कोणीही त्याला ओळखू शकलेलं नाहीये आणि इथे लक्ष्मण सुद्धा तेच करतो. लक्ष्मण रामाला म्हणतो, की "अरे ते बघ तो लांबून भरत येतोय आणि अख्खी सेना घेऊन येतोय. तो इकडे वनात येणार आहे आणि आपला बंदोबस्त इथेच करून जाणार आहे." तर इतकी वाईट गोष्ट भरताबरोबर घडतीये. लक्ष्मण सुद्धा त्याला ओळखू शकला नाही. ओके. पण तिथे राम लक्ष्मणाला म्हणतो, "नाही, मी माझ्या भरताला ओळखतो." नक्कीच. तो अजिबात असं काही करत नाहीये. तर भरत आणि रामाची तिथे भेट होते ओके. आणि तिथे वडिलांचं निधन झालंय हे रामाला कळतं आणि राम ढसाढसा तिथे रडतो. वडिलांचं अर्धोदयिक हे सगळं ते तिकडे तर्पण हे वडिलांना देतो असे उल्लेख आहेत. आणि तिथे राम आणि भरताची ते एक जे खूप सुंदर असं जे डिबेट आहे, ते ओके. घडतं, की भरत रामाला म्हणतो, की "अरे, आता राज्य हे माझ्या आईने माझ्यासाठी मिळवून घेतलं. माझ्या वडिलांनी आईला दिलं, आईने मला दिलं, आता मी तुला देतो." झालं हे पण. किंवा हे एक डिबेट मांडतो किंवा दुसरं डिबेट असा मांडतो, की "ज्येष्ठ पुत्र आहेस तू, तुला राज्य करणं गरजेचंच आहे." तर असे बरेच आर्ग्युमेंट्स आणि डिस्कशन्स अगेन मगाशी जे कर्माचा सिद्धांत लक्ष्मण आणि रामाचा होता, त्याच्याहून इंटरेस्टिंग हे डिबेट आहे ज्याच्यामध्ये ते कर्तव्य आणि धर्म आणि या गोष्टींवरती बोलतात. थोडंसं आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. आपण पुढचा एपिसोड करूयात मला वाटतं त्यासाठी. तोही तरी करूयाच सुद्धा आपण. तुम्हाला पण जर थोडंसं ऐकायचं हां. असेल, तर हे खूप डिटेलमध्ये जाईल. तर हे सुधीर फडके आणि गदी माडगुळकरांचं "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" हे गाणं आहे. ओके. खूप सुंदर शब्द आहेत आणि तसंच्या तसं ते त्या शब्दांमध्ये गदिमांनी उतरवलेलं आहे. ओके. ते व्ह्यूअर्सना तुम्ही जर का लिंक दिलीत, तर त्यांना ते ऐकता येईल. ते खूप नक्कीच, सुंदर नक्कीच. आहे. त्या शब्दातून ते ऐकतील. ओके. आणि मुळात त्याच्यानंतर भरत म्हणतो, की "ठीक आहे, मी नाही काही म्हणजे हारलो मी या डिबेटच्या समोर. पण मला एकच करा, की मला तुमच्या पादुका द्या. मी त्या ओके. पादुका अयोध्येवरती स्थापन करीन आणि मग त्या अयोध्येमध्ये हे रामराज्यच चालेल. मी एक सेवक म्हणून ते राज्य हे 14 वर्ष हे घेऊन जाईन. पण फक्त एकच अट आहे माझी, की 14 वर्षांनंतर एकही दिवस जर का तुम्हाला उशीर झाला, तर हा भरत इथे त्याचा देह संपवेल." ओके. तर हे रामाला त्यांनी सांगितलं. नक्कीच. अयोध्येमध्ये पादुका स्थापन केल्यात, पण भरत अयोध्येत गेलेला नाहीये. भरत नंदीग्राम नावाचं एक बाहेर गाव आहे. त्या गावामध्ये राहून त्यांनी राज्यकारभार सगळा चालवलाय आणि त्यांनी ओके. वल्कलं धारण केलेली आहे. इकडे एक इंटरेस्टिंग ॲस्पेक्ट बाकी सगळ्या भावांबद्दल पण आहे, की राम आणि सीता हे ब्रह्मचर्य पालन करणार आहेत. लक्ष्मणाबरोबर उर्मिला नाहीच आहे. पण भरत आणि शत्रुघ्नाला सुद्धा अपत्य नाही झालेली 14 वर्षात. त्यांनी सुद्धा ब्रह्मचर्य पालन केलंय. ओके. तर हे खूप इंटरेस्टिंग ॲस्पेक्ट्स आणि हा त्याग म्हणजे इतका त्याग आपल्याला कुठे बघायलाच मिळत नाही. इतका नक्कीच. त्याग या भावांनी एकमेकांसाठी केलाय. तर इथे अयोध्याकांड हे रामायणातलं संपतं. ओके. आणि मग पुढचा भाग चालू होतो तो म्हणजे अरण्यकांड ज्याच्यामध्ये वनामधल्या सगळ्या गोष्टी येतात. आता रामाला सीतेला आणि लक्ष्मणाला वनामध्ये राहायचंय 14 वर्ष. तर ही 14 वर्ष खूप इंटरेस्टिंग आहेत आणि त्यातली पहिली 13 वर्ष ही जराशी फास्ट फॉरवर्डच घडतात. म्हणजे ओके. इथे सीतेला सगळ्यात पहिल्यांदा राक्षस भेटतो. म्हणजे राक्षस म्हणजे काय हे सीतेला पहिल्यांदा कळतं, हो, की नक्कीच. तो नरभक्षक आहे. तो येतो आणि तो सीतेला किडनॅप करायचाच प्रयत्न करतो.
तो राम ओके. आणि लक्ष्मणाला म्हणतो की तुम्ही दोघं जण पुरुष आहात आणि तुमच्याबरोबर एक स्त्री आहे. तुम्ही अजिबात धर्माचं पालन करत नाही आहात. तुम्ही दोघांनी एकीशीच लग्न केलंय. तर ही आजपासून माझी पत्नी, तुम्हाला मी हरवणार. तुम्ही नाहीच म्हणजे ही आजपासून माझी पत्नी, असं म्हणून तो धमकावतो आणि तो सीतेला उचलतो. ओके. तर हे ऐकल्यावरती रामाला अत्यंत राग येतो हे सगळं दृश्य बघितल्यावर. तो लक्ष्मणाला म्हणतो, की माझ्या वडिलांचं निधन झालं त्यावेळेला मला इतका राग आला नाही. मी वनामध्ये निघून आलो त्यावेळेला मला इतका राग आला नाही. पण आज येतोय, आज इतकं दुःख होतंय कारण कुठल्यातरी परपुरुषाने सीतेला इथे स्पर्श केलेला आहे. ओके. नक्कीच. तर ही ग्रॅव्हिटी ही रामाला तिथे असते. त्या युद्धामध्ये तो जो राक्षस आहे त्याचं नाव विराध आहे. त्याला तर ते संपवतातच. पण सीतेला आता आयडिया यायला लागली, की ती आली आहे तरी तिला वाटतंय, की राम माझी सगळीकडे रक्षा करेल. पण तिला आता थोडी-थोडी आयडिया यायला लागली, की सगळीकडे हे ऋषीमुनी आहेत. त्यांची जे सापळे आहेत ते सगळे पडलेले आहेत. सगळीकडे रक्त पडलेलं आहे. अतिशय वाईट अवस्था आहे. ओके. एक पॉलिटिकल स्टँडपॉइंटनी जो दंडकारण्याचा जो भाग आहे, तो राक्षसांनी हा कॅप्चर केलेला आहे. आणि राक्षस हे एक वेगळं राज्य आहे आणि त्या राज्याचा जो राजा आहे तो लंकाधिपती रावण आहे. ओके. तर हा दंडकारण्याचा पार्ट आहे. म्हणजे आत्ताचं नॉर्दर्न मध्य प्रदेशपासून सुरुवात करूयात ते उत्तर कर्नाटक मध्ये छत्तीसगड, महाराष्ट्र तो सगळा प्रदेश आहे, गोवा वगैरे तो सगळा दंडकारण्याचा आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण हे वेगवेगळ्या ऋषींचे आश्रम आहेत, पण सगळा भाग आहे तो राक्षस इन्फेस्टेड आहे. सगळीकडे राक्षस राहतात आणि ओके. सगळ्यांना त्रास देतात. सगळीकडे हाहाकार माजवलाय. नक्कीच. तर बऱ्याच आश्रमांमध्ये राम, सीता, लक्ष्मणाची भेट होते आणि शरभंग मुनी असतील, सुतीक्ष्ण मुनी असतील, अगस्त्य मुनी असतील. ओके. त्या सगळ्यांनी राम, लक्ष्मणाला एक आज्ञा केलेली आहे, की तुम्ही अयोध्येतून आलात, तुम्ही क्षत्रिय आहात. तुम्ही इथे जरी आला असाल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कर्तव्याचं पालन करा. म्हणजे ही भूमी आहे, हे राक्षस मुक्त करा. ओके. आणि ती मुक्त करण्यासाठी राम आणि लक्ष्मणाने तिथे वचन घेतलेलं आहे. आणि हे 13 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी राक्षसांचा पराभव संहार करत. संहार करत वेगवेगळ्या आश्रमांमध्ये राहत त्या ऋषीमुनींची फिलॉसॉफी इथे समजून घेतलेली आहे त्यांनी. आणि नक्कीच. ते म्हणजे ज्ञानाने खूप जास्त प्रगल्भ स्ट्रॉंग झाले. झालेले आहेत, हो. प्रगल्भ झालेले आहेत. आणि ते हे 13 वर्ष अशी निघून जातात. त्यात खूप छान पोएटिक एलिमेंट्स ॲड केलेत, की लक्ष्मण हा वसंत ऋतू डिस्क्राईब करतो रामाला. तर ते असे खूप सुंदर वाल्मिकींनी तो अरण्यकांड तर खूप सुंदर आहे वाचायला. ओके. पण तो गोष्ट तिथे खूप जास्त हलत नाही म्हणून आपण डायरेक्ट 13 वर्ष निघून गेलेत या असं पॉइंटला सांगतोय. हो, येऊया. आलं लक्षात. अगस्त्य मुनींची भेट होते आणि अगस्त्य मुनी इथे रामाला काही अस्त्र देतात. ओके. आणि ते अस्त्र मुळात का देतात? कारण या अस्त्रांनी तुला राक्षसांचा पराभव करायचा आहे. त्याचबरोबरीने तुला रावणाला मारायचं आहे आणि त्या रावणाचं अस्त्र सुद्धा रामाला देतात, अगस्त्य मुनी रावणाबद्दल हेच सांगतायत त्याला. की रावणाला तुला मारायचं आहे. ओके. सरप्रायझिंग गोष्ट अशी की अजून सीतेचं हरण झालेलं नाहीये. ओके. पण रामाला सगळे ऋषीमुनी हे एका डिरेक्शननी मोटिवेट करतायत, की तुला राक्षसांचा संहार करायचा आहे आणि शेवटी तुला रावणाला मारायचं आहे. ओके. हा एक प्लॅन आहे, जो खूप आधीपासनं रामाच्या जन्माच्या आधीपासनं या ऋषीमुनींनी हा कल्टिव्हेट केलाय आणि रामाला त्या डिरेक्शननी त्यांनी पुश केलेलं आहे. नक्कीच. येतं लक्षात. अख्खं वाल्मिकी रामायण वाचलं की तुम्हाला हा अख्खा प्लॅन म्हणजे एक पझल सारखा जॉइन होतो. ओके. आम्ही कार्यक्रमात खूप डिटेलमध्ये हा सांगतोच. पण मुळात असं लक्षात घ्या की अगस्त्यांनी काही अस्त्र-शस्त्र रामाला दिली आहेत. त्यात तो कोदंड धनुष्य हा नॉर्मल धनुष्य बाण असलेला तो धनुष्य नाहीये. इट इज अ व्हेरी वेल लेड आउट मशिनरी जी रामाकडे दिली आणि त्याच्याने ती लाँग रेंज्ड आहे आणि एका वेळेला अनेक राक्षस त्यात मरतायत असं ते साधारण ते कोदंड धनुष्य रामाला दिले. ओके. तर हे धनुष्य आता रामाकडे आहे आणि राम, लक्ष्मण, सीता हे अगस्त्यांनाच विचारतात की कुठे राहू? तर अगस्त्य म्हणतात की इथे पंचवटी नावाचं एक छान अशी जागा आहे. तिथे अनेक मृग आहेत, अनेक पक्षी आहेत. शेजारी ती गोदावरी नदी वाहते. सीतेसाठी खूप हे सुंदर वातावरण आहे आणि सीतेला खूप आवडेल हे. ओके. त्यांनी हे नाही सांगितलं की तो जो पंचवटी एरिया आहे तो राक्षसांचा हॉटस्पॉट आहे. ओके. हे नाही सांगितलं. तर इथे ते पंचवटीमध्ये हे राहायला लागतात आणि तिथे एक जटायू नावाचा एक एंटिटी ही हां, वाल्मिकी मला रामायणात ते दिली आहे. विचारायचंच होतं कारण हां. जटायूबद्दल आपण इतकं ऐकलंय आणि सध्या आपण बघतो की जटायूचं ते पंख काढलेलं मॉन्युमेंट पण आहे समथिंग. पण तो किस्सा हां, नक्कीच ऐकायला हां. आवडेल. तर जटायू जसा आपण दाखवला जातो ना, तसा वाल्मिकी रामायणातला नाहीये. तो माणूसच आहे. हां, ओके. आणि तो तिथे राजा दशरथाचा एक मित्र आहे आणि तो त्या भागामध्ये राहतोय आणि त्यांनी एक वेश धारण केलेला आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे. तो गरुडाचा वेश आहे.
आपण आज त्याला वल्चर म्हणतो, गृध हा पण शब्द वापरलाय, पण बरोबर. तो वेश त्यांनी धारण केलाय. अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. रामायणाच्या काळात अनेक असे वेगवेगळे क्लॅन्स हे वेगवेगळ्या वनामध्ये राहायचे ओके. आणि ते स्वतःला कुठल्या ना कुठल्या तरी ॲनिमल बरोबर रिप्रेझेंट करायचे. ओके. जसं हे जटायूचा जो क्लॅन आहे तो त्यांना गरुडा बरोबर किंवा गृधा बरोबर हा त्याच्यानी रिप्रेझेंट करतो. ओके. सो असेच अनेक वेगवेगळे क्लॅन्स आहेत आणि त्यातल्याच एका क्लॅन मधला हा जटायू आहे. आलं लक्षात. म्हणजे हे वाटायला खूप फारफेस्ट वाटतंय किंवा आपण जे बघतो त्याच्यासारखं नाहीये हे. नाही, नक्कीच. पण पण वाल्मिकी रामायणात ह्याच्यात सपोर्टिंग श्लोक आहेत, की असे बरेच आहेत तसे क्लॅन्स त्याच भागात आहेत आणि ते. तर जटायू हा भेटतो आणि तो त्यांच्याबरोबरच ब्रेकफास्ट, डिनर, लंचला असतो असं साधारण तिथे सगळं चालू वर्णन आहे. ओके. आता इथे त्यांच्या आयुष्यात एक वळण येतं. ते येतं एका स्त्रीच्या रूपात, जी ओके. एक राक्षसी असते. राम, लक्ष्मण, सीता यांचं आत्ताच स्नान झालेलं आहे आणि ते बाहेर पडतायत. तर त्या अवस्थेत ती रामाला बघते. ती राक्षसी म्हणजे शूर्पणखा. शूर्पणखा. नक्कीच. हो. ती रामाला बघते आणि ती मोहित होते. ओके. कारण तिथे रामाचं डिस्क्रिप्शन दिलंय. खूप सुंदर असे रामचंद्र तिला दिसतायत आणि ती मोहित झालीये. ती जाते आणि ती रामाला म्हणते, की "तुझ्या इतका सुंदर पुरुष, तुझ्या इतका पराक्रमी पुरुष मी आजपर्यंत कधीच बघितला नाहीये. तुझी जागा या वनात नाहीये. ओके. तुझी जागा एका मोठ्या राजमहालात आहे आणि मी शूर्पणखा आहे. मी रावणाची बहीण आहे आणि हे अख्खं दंडकारण्य आहे ना, हे माझं आहे. मी याची ओके. राणी आहे. ओके. तू माझ्याबरोबर चल, मी तुला मोठ्या-मोठ्या महालांमध्ये ठेवीन. या वनामध्ये ही कुटी बांधून कोणाबरोबर राहतोयस तू? तुझी ही जागाच नाहीये. तू माझ्याशी विवाह कर. चल विवाह नाही, माझ्याशी काही काळ व्यतीत कर माझ्याबरोबर. अशा भावनेने ती रामाकडे बघतीये. ओके. इथे राम तिला पोलाइटली डिक्लाइन करतात. राम तिला म्हणतो, की "माझा विवाह झालाय. तू आहेस सुंदर, तू खरंच चांगली आहेस सगळी. पण माझा विवाह झालाय आणि मी एक पत्नीव्रत धारण केलंय. मी तुझ्याशी नाही विवाह करू शकत." ओके. आणि इथे रामाचा जरासा प्लेफुल मूड आपल्याला दिसतो. राम म्हणतो, की "तो तिथे तुला दिसतोय का बघ बसलेला? तो माझा भाऊ आहे. आणि मी जरी टेकन असलो तरी तो सिंगल आहे. तो इथे आलाय, माझ्याबरोबर पत्नी आहे, त्याच्याबरोबर कोणीच नाहीये. माझ्या इतकाच पराक्रमी आहे. तर तू त्याच्याकडे माझ्याहून जास्त पराक्रमी आहे. तू त्याच्याकडे जा. आणि एका झटक्यात ती रामाला सोडून तिथे पळते. म्हणजे ओके. ती कामभावनेने इतकी युक्त आहे ते आपल्याला लक्षात येतं. ती तिथे जाते आणि लक्ष्मणाला म्हणते, "अरे तुझ्या इतका सुंदर पुरुष मी आजपर्यंत कधी बघितलेला नाहीये. तुझ्याबरोबर मी असेन तर अख्खं जग जिंकल्याचं मला सुख प्राप्त होईल." आता लक्ष्मण म्हणतो, की "पण मी ठीक आहे सगळं तुम्ही एवढं म्हणताय. तुम्ही खूप सुंदर आहात, पण मी दास आहे. आणि तुम्ही जर का माझ्याबरोबर राहिलात, तर तुम्हाला दासी बनून राहायला लागेल." ओके. तर ती म्हटली, की "नाही." म्हणजे आणि लक्ष्मण म्हटलं, की "तुमच्या इतक्या पराक्रमी आणि सुंदर स्त्रीला दासी बनणं बरोबर नाही." ओके. ती म्हटली, "अगदी बरोबर आहे. माझा तर जन्म पार्टी करायला झालाय, एन्जॉय करायला झालाय. मी असलं काही करत नसते." "बरोबर आहे. मग तुम्ही रामाकडेच जा." मग ती वळते परत रामाकडे जायला आणि लक्ष्मण तिला इकडे हे पण म्हणतो, की "तू सीतेबरोबर का राहील? सीता तशी वृद्ध व्हायला लागली आहे. अगदी श्लोकांमध्ये सांगितलं तिचं पोटही सुटायला लागलंय. आता ओके. तिला सोडून तुमच्याशी विवाह करेल." मग हे ऐकल्यानंतर शूर्पणखा परत रामाकडे जाते. त्यावेळेला राम परत नकार देतो आणि मग ती चिडते. ती म्हणते, "हे सगळं या स्त्रीमुळे चाललंय ना?" म्हणून ती जाऊन सीतेवर हात उचलते. सीतेला मारायला जाते ती आणि तितक्यात लक्ष्मण मध्ये येतो. राम लक्ष्मणाला सांगतो, की वाचव तिला. लक्ष्मण तिचं नाक आणि कान हे तिकडे कापतो. कापतो. करेक्ट. आणि हे कापल्यानंतर शूर्पणखा ही तिकडनं निघून जाते रडत-रडत, आरडाओरडा करत. रामाला आणि लक्ष्मणाला लक्षात आलंय, की आपण खूप मोठ्या आता संकटाला स्वतःवर ओढवून घेतलेलं आहे. ओके. शूर्पणखा जाते तिथे असलेल्या खरं आणि दूषण नावाचे जे कमांडर्स आहेत त्या भागातले, त्यांना जाऊन ही बातमी देते आणि ते मोठ्याच्या मोठं सैन्य घेऊन रामाच्या विरुद्ध येतात. त्या सगळ्या सैन्याला रामानी एका युद्धामध्ये पूर्णपणे संपवलंय. संपवलंय. तर ते खूप डिटेल्ड युद्ध आहे. पण ते कार्यक्रमात आम्ही खूप सांगतो डिटेल. तर तिथे सगळ्या राक्षसांचा तिथे पराभव रामाने एकट्याने तिथे केलेला आहे असं ओके. वर्णन आहे. कारण का रामाकडे ते कोदंड धनुष्य आहे. ज्याच्याने हे करणं त्याला शक्य आहे. बरोबर. तर हे रामाने केलं आणि आता ही शूर्पणखा खरं दूषणाचा अंत झालाय. दंडकारण्यातले सगळं सैन्य संपलंय. ती आता धाव घेते, तर कुठे घेते? तर ती लंकेकडे घेते. लंकेकडे जाते. आणि लंकाधीशाकडे जाते. लंकाधीशाकडे जाते, की मी जाऊन आता हे माझ्या भावालाच सांगणार. सांगणार. आणि ती ज्यावेळेला लंकेत येते, त्यावेळेला रावणाचं आपल्याला डिस्क्रिप्शन दिसतं. ओके. रावणाचा एक रिझ्युमे हा तिथे मांडलेला आहे. आणि तो कसा आहे?
ती त्या राज्यसभेत प्रवेश करते आणि ती बघते असीनम सूर्यसंकाशे कांचनम परमासने रुक्मवेदी गतम प्राज्यम अनंतमिव पावकम. म्हणजे अगदी असं सुवर्णाचं यज्ञवेदी आणि त्यातनं अग्नी जशी प्रज्वलित होते तसा तो सुवर्णासारखा असा रावण या सुवर्ण सिंहासनावरती बसलाय आणि तशी ती शोभा देतोय. ओके. आजूबाजूला सगळे त्याचा मंत्री बसलेले आहेत आणि त्याचा एक रेझ्युमे सांगितलाय, म्हणजे त्यांनी काय काय आतापर्यंत पराक्रम केले. ओके. ती म्हणते की देव सुद्धा त्याला घाबरतात. तो एकदा गेला होता देवांच्या राज्यात. हं. देवांना त्यांनी हरवलंय आणि इंद्रजित जो त्याचा पुत्र आहे त्यांनी देवांचं राज्य हे बळकावलंय. म्हणून त्याला इंद्रजित हे नाव आहे. त्याचं खरं नाव मेघनाद आहे. ओके. ती म्हणते विशाल वक्षसं वीरम, म्हणजे त्याची जी छाती आहे ती अत्यंत विशाल आहे आणि त्याच्यावर ऐरावताच्या सोंडेचे निशाण आहेत. ओके. वैदुर्य नावाचं जे ज्वेल असतं, जेम असतं, ते सगळे त्यांनी शरीरावरती धारण केलेलं आहे. आणि त्यांनी अजून काही गोष्टी केल्या आहेत, की जो कुबेर आहे, ज्याला नरवाहन म्हणतात, हं. तो कैलास पर्वताच्या पायथ्याशी राहतो. ओके. तिथे जाऊन त्यांनी नासधूस केली आहे आणि त्याचं जे पुष्पक विमान आहे, ते त्यांनी बळकावून स्वतःच्या राज्यात आणलेलं आहे. ओके. पाताळात जाऊन तक्षक नावाचा जो राजा आहे, त्याची जी पत्नी आहे, त्याला त्यांनी बळकावून इकडे आणलेलं आहे आणि स्वतःच्या अंतःपुरात डांबलंय. हो. मुळात सीता ही पहिली स्त्री नाहीये जिचं त्यांनी हरण केलेलं आहे. येतं लक्षात माझ्या. तर हे तर झालंच. त्याच्यानंतर रावण हा देव, ऋषी, गंधर्व, यक्ष, नाग हे सगळे रावणाचं नाव ऐकून थरथरा कापायला लागतात. ओके. वाल्मिकी म्हणतात रावणम सर्व भूतानाम सर्व लोक भयावहम. ओके. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगतो तुम्हाला, की वाल्मिकी रामायणामध्ये बालकांडापासून युद्धकांडापर्यंत एकदाही रावण हा शिवभक्त आहे असं आलेलं नाहीये बरं का. ओके. तर असा हा रावण आहे आणि या ओके. रावणासमोर शूर्पणखा तिची ती व्यथा सांगतेय आणि ती पण एक खूप इंटरेस्टिंग पद्धतीने रावणाला सांगते. ओके. ती रावणाला अशी सांगते की मी तिथे गेले होते या वनामध्ये या 2 राजकुमारांकडे. का गेले होते तर त्यांची जी पत्नी आहे ती खूप सुंदर आहे. रामाची जी ओके. पत्नी आहे ती खूप सुंदर आहे, सात्विक आहे आणि ती ज्याच्याबरोबर असेल त्याला पृथ्वीचं राज्याचं जे सुख आहे ते सगळं मिळेल. तर तिलाही माहिती होतं की रावणाला काय करू शकतो. एक्झॅक्टली. नक्कीच येतं लक्षात माझ्या. म्हणजे तो बदला घे किंवा सूड घे त्याचा लंकापती, त्याच्याने तो ऐकणारा नाहीये. ती खूप सुंदर आहे आणि मला असं वाटतं की ती तुझ्या शेजारीच खूप छान दिसेल. तुझ्या शेजारी ती शोभून दिसेल. ओके. म्हणून मी तिथे गेले होते. इथे खोटं बोलते. म्हणून मी गेले होते आणि मी गेले असताना लक्ष्मणाने माझ्यावर वार माझं केला. नाक आणि कान हे असे त्यांनी कापले. तर रावणाने हे सगळं ऐकलं आणि रावण विचार करतोय, की बरं ठीक आहे, मला बदला तर घ्यायचाच आहे, कारण माझं अख्खं जनस्थान किंवा दंडकारण्यावरती त्यांनी असं केलेलं आहे. पण मुळात ही कोण आहे? इतकी सुंदर ही सांगतीये. तर त्याच्यातला जो कामभाव आहे तो जागृत झालेला आहे. आणि ओके. त्यांनी तिथे जाऊन मारीच नावाचा जो एक राक्षस आहे, तर त्याच्याशी त्यांनी भेट त्याची घडली आहे. आणि मारीच मुळात त्याला पहिले सांगतो, की "तू जाऊ नको, कारण तो महाभयंकर प्रकरण आहे ते सगळं राम वगैरे. मी ज्यावेळेला तरुण होतो त्यावेळेला रामाने तो लहान असतानाच मला हाकलून लावलेलं आहे. ते हो. ताटकाचा पुत्र आहे हा मारीच. ओके. तर त्यावेळेलाच हाकलून लावले. तू अजिबात हे काही करू नको." तर रावण त्याला त्याची गचांडी पकडतो आणि त्याला धमकी देतो. तो म्हणतो, की "राम तू जाणार आणि तू रामाच्या हातून मरणार. ते तुला हवंय का? देअर इज अ स्लाइट पॉसिबिलिटी की तू मरणार पण नाहीस. नक्कीच. पण जर का तू इथे नाही म्हणलास मला, तर मी आत्ताच तुला संपवतो." ओके. मग हे मारीचने ऐकलं आणि मारीचाची एक खासियत होती, की तो शेप शिफ्टिंग करू शकायचा. हां, आपण जे बघतो की तो रूप हां. घेऊ शकत होता. हा रूप घेऊ शकत होता. तर त्यांनी सुवर्ण मृगाचं रूप हे तिथे धारण केलं. करेक्ट. जी कथा आपण नेहमीच ऐकत असतो. एक्झॅक्टली. तर राम, लक्ष्मण, सीता हे त्या कुटीमध्ये आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला हे सुवर्णमृग फिरतंय आणि हे बघून सीता अत्यंत मोहित झाली. मग ती रामाला म्हणते, की "हे सुवर्णमृग मला हवंय आणि हे सुवर्णमृग आपण अयोध्येला घेऊन जाऊया आणि किती छान वाटेल अयोध्येमध्ये हे मृग असेल. आपल्यावर सगळे आपल्यावर हेवा करतील. खूप छान गोष्ट आहे ही." ओके. राम हे सगळं ऐकतोय आणि राम म्हणतोय, की "बरं ठीक आहे, ही कधीच काही मागत नाही. मागते तर घेऊन देऊयात. येतो." आणि इथे ना मुळात रामाला पण कुठेतरी मोह झालाय, की अरे हे खरंच खूप रेअर आहे. हे सुवर्णमृग बाकीच्या मृगांसारखं नाहीये. दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग आणि मी ज्यावेळेला राजा होईन त्यावेळेला माझ्या पोझिशनमध्ये हे आहे. ह्याच्याने माझी खूप कीर्ती वाढेल. तर मलाही हे हवंय. आता ओके. इथे लक्ष्मण हा 14 वर्ष ह्यानी ब्रह्मचर्य पालन केलंय आणि तो बऱ्यापैकी इथे चांगला डिसिजन घेऊ शकतोय एक थर्ड पर्स्पेक्टिव्हने. तो रामाला म्हणतोय, की "हे मृग हे नॅचरल वाटत नाहीये मला. ओके. असं इथे येत नाही. तर तू जरासं जपून राहा." आणि इथेच याच भागात एक मारीच नावाचा राक्षस राहतो जो शेप शिफ्टिंग करतो आणि तो राजांना मारतो.
तर हे ते असू शकतं, हे विचार कर. ओके. रामाने तिथे लक्ष्मणाला सांगितलंय की जर ते खरंच असेल सुवर्णमृग तर त्याला मी घेऊन येतो. ते नसेल आणि मारीच असेल तर माझ्या हातून तो संपेल. संपेल. बरोबर. सो नो हार्म, म्हणजे विन विन सिच्युएशन. लक्ष्मण म्हणतो मी सांगायचं काम केलंय, तू बघ बाबा. राम त्याच्या मागे निघून जातो, त्या हरणाच्या मागे त्याला वार करून संपवून घेऊन येण्यासाठी, परत त्याची खाल काढून आणण्यासाठी. तो पुढे जातो आणि इथे लक्ष्मण आणि सीता हे त्या आश्रमामध्ये आहेत. रामाने स्ट्रिक्ट ऑर्डर्स दिलेत लक्ष्मणाला की तू तिची रक्षा कर. रक्षा कर. करेक्ट. आणि तिथे जाऊन ज्यावेळेला तो त्या मारीच्याला मारतो त्यावेळेला मारीच त्याला कळतं की हे मृग नाहीये, हा राक्षस आहे. हां. तो ओरडतो जोरात, सीते लक्ष्मणा वाचव असं म्हणून ओरडतो. ओके. रामाला लक्षात येतं की अरे हे ओरडलाय, काहीतरी तिकडे काहीतरी वाईट अवस्था होणार आहे आता. पण तो सगळंच गडबडलं ना, मग तो परत पळत हे कुटीपाशी यायला जातो. पण हा आवाज सीतेने ऐकलेला असतो आणि ऐकल्या ती लक्ष्मणाला म्हणते की ताबडतोब जा, रामाच्यावर काहीतरी संकट आलंय. लक्ष्मण सीतेला म्हणतो की हा आवाज रामाचा नाहीये, मी जाणार नाही आणि पहिली ड्युटी माझी आहे तुझं रक्षण करणं. नक्कीच. राम स्वतः संपवेल राक्षसाला, तेवढी मला गॅरंटी आहे. मग सीता त्या मनस्थितीतच नाहीये. सीता लक्ष्मणाला म्हणते की तू भरत आणि तुझा प्लॅन आहे की रामाला वनात घेऊन जायचं आणि तिकडे संपवायचं आणि परत यायचं. तू ओके. असं काहीतरी करतोयस, तुझा पहिल्या दिवसापासूनच हा प्लॅन आहे. लक्ष्मण म्हणतो तू काहीही कर, तू कितीही ओरड, मी जाणार नाही, कारण माझी पहिली ड्युटी तुला इकडे रक्षण करण्याची आहे. नक्कीच. मग ती जे बोलते ते अत्यंत अवघड शब्द आहेत. ती लक्ष्मणाला म्हणते की तुझा माझ्यावर पहिल्या दिवसापासून डोळा आहे ओके. आणि म्हणून तू जात नाहीयेस. आणि तू जर का गेला नाहीस, म्हणजे तुझे हे घाणेरडे हात माझ्या शरीराला मी स्पर्शच होऊन देणार नाहीये. तू जर गेला नाहीस आणि इथेच थांबलास तर मी स्वतःला आता संपवून टाकीन. म्हणजे त्या ब्रह्मचार्यावर, अशा लक्ष्मणावर ज्याने आयुष्यभर सीतेकडे आईच्या दृष्टीने बघितलं, इतका मोठा आरोप तिथे होतोय. होता तो. लक्ष्मण रडत-रडत तिकडनं निघून गेला, की "बाबा बाई ठीक आहे, तू हे करतेस ना, मी जातो पुढे." आता इथे लक्ष्मण रेषा जी आहे, ती कुठे ना कुठेतरी लक्ष्मणाची जी बॉर्डर आहे, बाउंडरी आहे, ती तिथे क्रॉस केलेली आहे. लक्ष्मण रेषेचा प्रसंग वाल्मिकी रामायणात येतच नाही. ओके. मुळात हीच लक्ष्मण रेषा आहे, हीच बाउंडरी तिने ओलांडली आहे सीतेने इथे. लक्ष्मण धावत पळत हा रामाच्या इथे जातो, पण इथे जे संकट येणार असतं ते इथे सीतेवर येणार आहे. ते म्हणजे रावण हा एका मुनीच्या वेशामध्ये तिथे आलेला आहे आणि तो भिक्षा मागायला सीतेकडे येतो. ओके. तर सीतेला थोडंसं बरं वाटतं, की अरे राम लक्ष्मण इथे नाहीयेत, पण कुठलेतरी संन्यासी आलेले आहेत आणि त्यांचं माझ्याकडे म्हणजे लक्ष ते आहे. लक्ष असणार आहे. ती त्यांना कुटीमध्ये बोलवते आणि त्यांना जेवायला वाढते. त्यावेळेला तो जो मुनी असतो, तो सीतेच्या फिजिकल फीचर्सचं डिस्क्रिप्शन द्यायला लागतो, की "तू किती सुंदर आहेस, मग तुझे पाय कसे आहेत, हात कसे आहेत?" आणि सीतेसाठी ते थोडंसं ऑकवर्ड असतं. सीता म्हणते, की "तुम्ही कोण आहात मला सांगा." मग इथे तो त्याची आयडेंटिटी रिव्हील करतो आणि सीतेला काही प्रलोभनं देतो. तो म्हणतो, की "मी लंकापती रावण आहे आणि मी अख्ख्या जगामध्ये सगळ्यात पराक्रमी आहे. माझी ती समुद्राच्या मध्ये असलेली ती सुवर्णाची नगरी आहे लंका आणि त्याच्यात अनेक स्त्रिया आहेत. काही स्त्रियांना मी दुसऱ्या पतींपासून घेऊन आलेलो आहे आणि काही स्त्रिया स्वतः त्यांच्या पतींना सोडून माझ्याकडे आलेल्या आहेत. ही माझी कीर्ती आहे ओके. आणि तुला मी घेऊन जाणार आहे आणि तुला या सगळ्या स्त्रियांच्या डोक्यावर ठेवणार आहे." मग हे ऐकल्यावर सीता म्हणली, "अजिबात नाही. माझा पती आहे आणि तो खूप पराक्रमी आहे." मग तिथे रावण रामाबद्दल वाईट गोष्टी सांगायला लागतो. तो म्हणतो, की राजा दशरथाला माहिती होतं, की हा जो राम आहे, तो अजिबात कामाचा नाहीये. म्हणून भरताला राज्य मिळवून दिलं आणि रामाला वनात पाठवून दिलं. हे अशा गोष्टी तो सांगत सीतेला थोडासा मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न करतो. पण सीता ही क्षत्रिय स्त्री आहे आणि ती त्याला वाटेल तशी बोलायला लागते. ती ओके. म्हणते, की "जर का राम हा गरुड असेल, तर तू कावळा आहेस. जर का राम सिंह असेल, तर तू साधा लांडगा आहेस, ओके. कुत्रा आहेस." अशा पद्धतीचे ते सगळं बोलणं. जर का राम चंदनाचा पाणी असेल, तर तू चिखलाचा पाणी आहेस. हे खूप सुंदर असे त्यांनी ते डिस्क्रिप्शन, तो हा असेल तर तू हा आहेस, असं दिलेलं आहे. तर हे सांगितल्यानंतर रावण संतापतो. रावण एन्टायटल्ड आहे. रावणाला माहिती आहे, मी जे मागेन ते मला मिळेल. मिळेल. ते इथे कुठे मिळत नाहीये. तो संतापलाय आणि त्यांनी सीतेला अक्षरशः उचललंय. ओके. त्यांनी सीतेचे एका हातामध्ये केस धरलेत, दुसऱ्या हातामध्ये तिचे पाय धरलेत आणि पाठीवर तिला टाकलंय आणि जाऊन त्यांनी तिला त्याच्या रथामध्ये ठेवलेलं आहे. त्यावेळेला हा जटायू आलाय आणि ओह! जटायू आणि रावणाचं तिथे युद्ध झालंय आणि जटायू हे कुठेही आकाशात युद्ध त्यांचं झालेलं नाहीये.
वाल्मिकी हे पोएटिकली सांगतात की जणू हे असे युद्ध करतायत की ते आकाशामध्येच युद्ध करतात. ओके. रावण त्या पुष्पक विमानामध्ये सीतेला ठेवतो, जटायूशी युद्ध होतं, त्याच्यात तो जटायूचा पराभव करतो, त्याला अर्धमेल्या अवस्थेत सोडतो आणि सीतेला घेऊन तो लंकेमध्ये जातो. ओके. हे असं सीताहरणाचा सगळा प्रसंग होतो. आपल्याला दाखवलं जातं की सीतेला तो असं काहीतरी मॅजिकल कॉर्डनी घेऊन जातोय, पण तिला हात लावलेला नाहीये. तर तसं नाहीये. त्यांनी तिला अक्षरशः उचलून लंकेला घेऊन गेलेला. ओके. इथे सीतेचं हरण होतंय. हो. राम आणि लक्ष्मण हे परत त्या कुटीमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी बघितलंय की किती वाईट अवस्थेत ती कुटी आहे, कारण तिकडे युद्ध युद्ध झालेलं आहे. हां. आणि अत्यंत व्याकुळ झालेत की सीता कुठे आहे? नक्कीच. आणि सीता कुठे आहे, कुठे आहे करत ते सगळीकडे फिरतायत. तो अर्धमेल्या अवस्थेत जटायू दिसलाय. त्यांनी सांगितलंय की राक्षसांचा राजा इथे आलाय आणि त्यांनी सीतेला पळवून नेलेलं आहे. आणि तो ओके. कुठे गेलाय, तर तो दक्षिणेच्या दिशेने गेलाय. तर आम्हाला आता एवढंच माहिती आहे की मला दक्षिणेच्या दिशेने जायचंय. म्हणून राम, लक्ष्मण हे दक्षिणेच्या दिशेने जातात आणि चालता-चालता त्यांना बरेच असे प्रसंग मध्ये घडतात, जे त्याला सुग्रीव नावाच्या एका राजाकडे डायरेक्ट करतात. ओके. आणि इथे मुळात एक खूप सुंदर असा एक श्लोक होतो. हे ॲक्चुअली हे घेणं महत्त्वाचं आहे. एक सुंदर असा एक श्लोक आपल्याला बघायला मिळतो, नक्कीच. की ज्यावेळेला सुग्रीव आणि रामाची भेट होते. सुग्रीव हा एक वानर आहे. त्याच्याबद्दल काय बाकीचे डिटेल्स आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात. नक्कीच. पण त्याच्याशी ज्यावेळेला भेट होते, त्यावेळेला तो म्हणतो, की इकडनं वरून एक स्त्री आणि एक राक्षस हे जात होते आणि त्या स्त्रीनी काही दागिने हे इथे खाली पाडलेले आहेत. हो. तर ते दागिने मला असं वाटतंय, की ते तुमच्या पत्नीचे असतील, तर तुम्ही एकदा ते बघा, की खरंच ते त्यांचे आहेत का तर. तर रामाच्या हातात एकदम आनंद वाटतो रामाला, की कुठेच सीता नाहीये, तर लवकर-लवकर मला ते आणून दे. तर ते आणून दिलेले आहेत. त्यांनी ते उघडलंय आणि ते सगळे दागिने, आभूषणं हे सीतेचे रामानी बघितलेत आणि राम ढसाढसा तिथे रडायला लागलेला आहे. ओके. राम म्हणतो, लक्ष्मण आहे शेजारी. राम लक्ष्मणाला म्हणतो, की "अरे, हे बाजूबंद बघितलेस का? हे माझ्या सीतेचे आहेत. तिच्या हाताला असायचे कायम. हो. मग हे कानातले बघितलेस का तू सीतेचे? हे पण सीतेचेच आहेत ना?" हे सगळं लक्ष्मण बघतोय. लक्ष्मण रामाला इतकं सुंदर पद्धतीने म्हणलंय, की "नाहं जानामि केयूरे, नाहं जानामि कुंडले, नूपुरे तोवी जानामि नित्यं पादाभिवंदनात." म्हणजे मी हे बाजूबंद कोणाचे आहेत मला माहितीच नाहीये. हे कुंडलं किंवा हे कानातले कोणाचे आहेत मला माहिती नाहीये. पण हे नुपुरं किंवा ही पैंजणं ही नक्की आणि नक्की माझ्या वहिनीची आहेत. कारण मी दररोज सकाळी तिचे पाय पडायचो. ओके. आणि हे इतकं कॉन्ट्रास्ट आहे, की ज्या लक्ष्मणावर असे आरोप सीतेनी केलेले आहेत लक्ष्मणावर, की तुझा माझ्यावर डोळा आहे. तो लक्ष्मणाचे सीतेकडे बघण्याचा दृष्टिकोन या श्लोकाने श्लोकांमधून आपल्याला क्लिअर कळतो. करतोय. नक्कीच आदित्य. खूप खूप धन्यवाद तुझे. आणि तू ज्या इंटेन्सली गोष्टी सांगतोस ना, फक्त ऐकत राहावंसं वाटतंय. त्यातल्या त्यात ती श्री प्रभुरामांची गोष्ट आहे, त्याच्यामुळे ती अजूनच मंत्रमुग्ध करतीये. बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे प्रसंग असे डोळ्यासमोर घडतायत असं दिसतंय. तर पण नक्कीच थोडंसं वेळेचं लिमिट आहे आणि तरी तुला थांबावसं म्हणावंसं वाटत नाहीये. पण नक्कीच यातल्या काही गोष्टी आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आणि नेमकं सुग्रीव भेट झाली आहे, त्यात काय तो श्लोक आहे आणि काय घडणार आहे, हे बघण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की बघा कथाचा. आणि जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. एवढंच मी सांगू शकतो. धन्यवाद.